गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आवाज येतोय क्लिअर? हो सर. ओके. आज आपण ऑटोकॉइड सिस्टीम मधला नेक्स्ट टॉपिक डिस्कस करणार आहोत. टॉपिकचं नाव आहे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स. त्यालाच आपण NSAIDs असंही म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स. तर हे असे ड्रग्ज आहेत की त्यांना अनाल्जेसिक, अँटीपायरेटिक आणि अँटी इन्फ्लामेटरी ऍक्शन आहे. ओके. अनाल्जेसिक, अँटीपायरेटिक, अँटी इन्फ्लामेटरी ऍक्शन ह्या ड्रग्सला दिसून येते. ओके. तर नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स हे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये खूप कॉमनली यूज केले जाणारे ड्रग्स पैकी एक आहेत. आणि मुख्यतः ते ड्रग आपण ह्या तीन पॉइंट ऑफ व्ह्यू वापरतो: एनर्जेसिक ऍक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू, अँटीपायरेटिक ऍक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू आणि अँटी इन्फ्लामेटरी ऍक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू. तर आता अल्जेसिया याचा अर्थ आहे पेन, आणि एनाल्जेसिक किंवा एनाल्जेसिक ड्रग्स किंवा एनाल्जेसिया याचा अर्थ आहे की दीज आर द एनाल्जेसिया किंवा एनाल्जेसिया म्हणजे की पेन जे आहे ते प्रिव्हेंट करणारे सबस्टन्स, एनाल्जेसिक सबस्टन्स म्हणतो आपण त्याला. ओके. तर अल्जेसिया म्हणजे पेन आणि अनाल्जेसिक ड्रग्स मीन्स दीज आर द ड्रग्स विच रिलीव्ह पेन. ओके. Antipyretic effect means drugs which relieve fever, and anti-inflammatory action means drugs which are helpful in suppression of inflammation. So analgesic, antipyretic, anti-inflammatory हे तीन important action non-steroidal anti-inflammatory ड्रग्सच्या आहेत. तर जर आपण पेनफुल कंडिशन ट्रीट करण्यासाठी जे ड्रग यूज करतो त्याचा विचार केला तर दोन ग्रुप आपण एनाल्जेसिक पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करतो. म्हणजे जे ड्रग्स पेन रिलीव्ह करतात त्यांना आपण एनाल्जेसिक ड्रग्स असं म्हणतो. आणि हे एनाल्जेसिक ड्रग्स जे आहेत ते मेनली दोन ग्रुपमध्ये डिवाइड होतात. ओके. एक आहे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स आणि दुसरा जो ग्रुप आहे त्याला आपण म्हणतो ओपिओइड एनाल्जेसिक्स. ओपिओइड एनाल्जेसिक्स त्यामध्ये मॉर्फिन लाईक ड्रग येतात ओपिओइड एनाल्जेसिक्स मध्ये. ओके. आता हा मॉर्फिन कॉमनली यूज होत नाही डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये, कारण त्याला अब्यूज लायबिलिटी आहे. ते पेशंटला दिल्यानंतर पेशंटला त्या ड्रगची सवय लागू शकते परत परत घ्यायची, कारण त्याला ते मॉर्फिन युफोरिक इफेक्ट, प्लेजरेबल इफेक्ट काही पेशंट मध्ये दाखवतं. त्यामुळं ओपाइड एनर्जेसिक मध्ये मॉर्फिन हा प्रोटोटाइप असला तरी तो जास्त कॉमनली यूज होत नाही. अदर ओपाइड एनर्जेसिक्स आपण यूज करतो. ओके. त्यामधला पॉप्युलर ड्रग आहे ट्रॅमॅडॉल. ओके. ऐकलंय तुम्ही? हो सर. तर ते ओपाइड एनाल्जेसिक ग्रुपचा ड्रग आहे. आणि NSAIDs मध्ये aspirin इज द प्रोटोटाइप अँड देर आर मेनी NSAIDs आर अवेलेबल नाऊ फॉर रिलिव्हिंग पेन. ते आपण पाहणारच आहे. तर एनाल्जेसिक ड्रग्स जे आहेत ते मुख्यतः दोन ग्रुपमध्ये डिवाइड होतात. NSAIDs त्याला आपण ऍस्पिरिन लाईक ड्रग्स असंही म्हणतो, आणि दुसरा जो ग्रुप आहे तो ओपाइड एनाल्जेसिक त्याला मॉर्फिन लाईक ड्रग्स असंही म्हणतात. ओके. NSAIDला अजून नॉन ओपॉइड ड्रग्स असंही म्हणलं जातं. ओके. आणि जर आपण विचार केला की ओपाइड एनाल्जेसिक आणि NSAIDचं जर कंपॅरिझन केलं तर ओपाइड एनाल्जेसिक जे आहेत मॉर्फिन लाईक ड्रग ते CNS डिप्रेशन करतात, त्यांना एब्यूज लायबिलिटी असते. ओके. ओके. पण NSAIDचा जर विचार केला तर ते पेन रिलीव्ह करतात पण ते CNS डिप्रेशन करत नाही. ओके. ते फिजिकल डिपेंडन्स प्रोड्यूस करत नाही, त्यांना अब्यूज लायबिलिटीचे चान्सेस नसतात. म्हणजे हे
कंपॅरिझन जर तुम्हाला कोणी विचारलं एनसेड्स आणि ओपिड अनाल्जेसिक्स मध्ये, तर हे पॉइंट तुमच्या लक्षात पाहिजे. दोन्ही ड्रग्स दोन्ही ग्रुप पेन रिलीव्ह करतात, बरोबर आहे. परंतु त्यातले जे डिफरन्सेस आहे की ओपिड अनाल्जेसिक जे आहेत, ओके, ते CNS डिप्रेसंट आहे, ते फिजिकल डिपेंडन्स प्रोड्यूस करतात, त्यांना अब्यूज लायबिलिटी असते, बरोबर आहे. एनसेडचा विचार केला तर ते CNS डिप्रेशन करत नाही, ते फिजिकल डिपेंडन्स करत नाही, त्यांना अब्यूज लायबिलिटी नसते. ओके. तर आणि जर पेनचा विचार केला तर सुपरफिशियल पेन्स असतील तर आपण जास्त प्रेफर एनसेड्स करतो. डीप विसरल पेन असेल त्यावेळेस आपण ओपिड अनाल्जेसिक्स यूज करतो. तर नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रगला अजून कोणते नाव आहे? तर नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रगला अजून ऍस्पिरिन लाईक अनाल्जेसिक्स असंही म्हणतात. ओके, एक मिनिट. तर ह्या एनसेडला अजून कोणते नाव आहे? तर एनसेडला अजून ऍस्पिरिन लाईक अनाल्जेसिक्स असंही म्हणतात. त्याचप्रमाणे त्यांना नॉन ओपॉइड अनाल्जेसिक्स असंही म्हणतात. ओके, किंवा त्यांना नॉन नार्कोटिक अनाल्जेसिक्स असंही म्हणतात. ओपॉइड अनाल्जेसिक्स हे जे आहे हे युफोरिक इफेक्ट दाखवतात, त्यांना अब्यूज लायबिलिटी असते, तर ते नार्कोटिक अनाल्जेसिक आहेत ओपिड अनाल्जेसिक्स. ओके. एनसेड्सला आपण नॉन नार्कोटिक किंवा नॉन ओपिड अनाल्जेसिक्स हे वर्ड पण वापरू शकतो. त्यालाच आपण ऍस्पिरिन लाईक अनाल्जेसिक्स असंही म्हणतो, ऍस्पिरिन प्रोटोटाइप असल्यामुळं. तर हे दुसरे त्याचे अल्टरनेटिव्ह नेम्स आहे. ओके. तर इथपर्यंत पाठ समजलाय, बेसिक ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. हो सर. ओके. तर तेच आहे, ऑल ड्रग्स ग्रुप इन दिस क्लास हॅव अनाल्जेसिक, अँटीपायरेटिक अँड अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन. तर लॉंग क्वेश्चन मध्ये नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्सच्या ऑलरेडी CCMP एक्झाम जी आहे त्यामध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. त्यामध्ये क्लासिफाईड NSAIDs, राईट डाऊन फार्माकोलॉजिकल ऍक्शन, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ ऍस्पिरिन असा क्वेश्चन विचारलेला होता, किंवा फार्माकोलॉजिकल ऍक्शन, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ ओव्हरऑल ड्रग्सही विचारू शकतात. दोघांचा आन्सर सेम असेल तर क्लासिफिकेशन फार महत्वाचं आहे. तर इंट्रोडक्शन पार्ट जो आपण डिस्कस केलेला आहे ते ब्रीफ मध्ये एकदा रिवाइज करूया. ऑल ड्रग्स इन दिस ग्रुप हॅव एनाल्जेसिक, अँटीपायरेटिक अँड अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन. ओके. These drugs are also called as non-narcotic analgesics or non-opioid analgesics or aspirin-like analgesics. So as compared to opioid analgesics, in opioid analgesics, prototype drug is morphine. So as compared to morphine, what are differentiating factors of NSAIDs? So NSAIDs do not depress CNS, do not produce physical dependence, do not have abuse liability, and these are weaker analgesics as compared to morphine. Okay. तर मॉर्फिन हा ओपिड अनाल्जेसिसचा प्रोटोटाइप आहे. And how these drugs act, how non-steroidal anti-inflammatory drugs act. Non-steroidal anti-inflammatory drugs act by inhibiting cyclooxygenase enzyme, and we have discussed this enzyme is involved in the synthesis of prostanoids. So we can say NSAID responsible for decreased prostaglandin synthesis or inhibition of prostaglandin synthesis. Also there is inhibition of prostacyclin, that is prostaglandin I2 and thromboxane A2. Okay, so all NSAIDs act by inhibiting cyclooxygenase enzyme, and we have discussed in detail about the COX enzyme. There are two main types of COX enzyme, COX-1 and COX-2. COX-1 is also known as constitutive and COX-2 is also called as inducible. So COX-1 is prostaglandins which are produced through COX-1 are mainly involved in maintaining physiological function of our body. So this is also called as housekeeping function. And COX-2 generally present in very small quantity.
So these are this COX-2 enzyme is inducible, and it is induced um, in various conditions like pain, fever, inflammation. Okay. So COX-2 point of view, we have discussed that part already in prostaglandin, and at some site COX-2 is also serve constitutive role, maintain physiological function of that organ, and we have discussed the locations. कोणकोणते लोकेशन्स होते ते हार्ट, ब्रेन आणि किडनी. Kidney. COX-3 is a special variant of COX-1, Okay. and it is involved in the pathophysiology of fever, and this COX-3 is supposed to inhibited by which drug? पॅरासिटामॉल. Paracetamol. ओके. तर ह्या गोष्टी मी तुमच्याशी डिस्कस केलेल्या आहे. तर दिस drugs and sets inhibit COX enzyme. Okay, and how COX enzyme is inhibited? So you have to remember this very important point. These non-steroidal anti-inflammatory drugs, they are competitive reversible inhibitor of COX enzyme, except aspirin, which inhibit COX irreversibly by acetylating one of its serine residue. म्हणजे जेवढे पण एनसेड्स अवेलेबल आहे ते कॉक्स एन्झाईम कसे इनिबिट करता? कॉम्पिटेटिव्ह Reverse. रिव्हर्सेबल इनहिबिशन दाखवतात. एक्सेप्ट काय? ऍस्पिरिन. ऍस्पिरिन Aspirin. इनहिबिट कॉक्स एन्झाईम इरिव्हर्सिबल. Irreversible. ओके, ठीक आहे. आता ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की सायक्लोऑक्सिनेज एन्झाईम इज इन्व्हॉल्व इन प्रोस्टॅनॉइड सिंथेसिस, आणि दिस इन्क्लूड्स prostaglandins, then prostacyclin and thromboxane. NSAID inhibit prostaglandin synthesis by inhibiting cyclooxygenase enzyme. So there are some NSAIDs which inhibit COX-1 as well as COX-2, and there are some NSAIDs which preferentially inhibit COX-2. Okay, so chances of inhibition of COX-2 is more with some NSAID, and there are some NSAIDs which selectively 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 inhibits COX-2. त्याला सिलेक्टिव्ह COX-2 इन्हिबिटर्स असंही आपण म्हणतो. तर NSAIDs इन्हिबिट प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस बाय इन्हिबिटिंग सायक्लोऑक्सिजिनेज एन्झाईम. तर 3 फॉर्म आपण पाहिलेले आहे, COX-1, COX-2 अँड COX-3. डिटेलमध्ये मी जाणार नाही, ऑलरेडी मी डिटेलमध्ये हे सर्व डिस्कस केलेलं आहे मागील लेक्चरला, आणि आता पण आजच्या लेक्चरला डिस्कस केलेलं आहे. ओके, जस्ट 1 मिनिट. ओके, प्रोस्टेनॉइडचे फिजिओलॉजिकल रोल अँड पॅथोफिजिओलॉजिकल रोल आपण कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहे. आणि एनसेड्स जर आपण यूज केले तर एनसेड्स हे प्रोस्टेनॉइडचे ऍक्शन हे होऊ देणार नाही, प्रोस्टेनॉइडचे सिंथेसिस इनिबिट झाल्यामुळं. त्यामुळं एनसेड्स हे प्रोस्टॅग्लॅंडिनची ऍक्शन ब्लॉक करून ऍक्ट होतात. त्यामुळं एनसेडच्या फार्मेकोलॉजिकल ऍक्शन समजण्यासाठी तुम्हाला प्रोस्टेनॉइड्सच्या ऍक्शन माहित पाहिजे. प्रोस्टेनॉइड्स म्हणजे त्यात प्रोस्टॅग्लॅंडिन्स येतात, थ्रम्बोक्सिन ए टू येतो, प्रोस्टासायक्लिन म्हणजे प्रोस्टाग्लॅंडिन I2 येतो. मग काय काय ऍक्शन्स होत्या काल आपण त्या पाहिलेल्या आहेत काही ऍक्शन, तर इथंच मी काही रिवाइज करतो ऍक्शन की prostaglandins have role in pain, fever, inflammation. So they have a role in pain, fever, and inflammation. त्यामुळे NSAIDs are good analgesic, antipyretic, anti-inflammatory drugs, and they act by inhibiting prostaglandin synthesis. For maintaining patency of ductus arteriosus, there is role of prostanoid. So if we use NSAID, there is closure of ductus arteriosus. Prostanoids have role in parturition during delivery. So if we use NSAID, there is delay in the labor. Prostanoids responsible for platelet aggregation through thromboxane A2, thromboxane A2 prostaglandin. And NSAIDs, if we use at low dose, NSAIDs inhibit selectively thromboxane A2 production.
so antiplatelet aggregatory effect or antiplatelet action is seen. Prostanoids have a role in mucus secretion, gastric mucosal blood flow. So, if we use NSAID, this beneficial effect of prostanoids will not occur. So, there are chances of precipitation of peptic ulceration if we use NSAID for prolonged period. So, if you know the actions of prostanoid, you can easily remember the actions of NSAID. So, beneficial actions of NSAIDs. NSAID have analgesic action, antipyretic action, anti-inflammatory action, anti-thrombotic or antiplatelet action, and also they're responsible for closure of ductus arteriosus if it remains open in the newborn. Okay, and the antiplatelet action is due to inhibition of COX-1 enzyme, okay, in the platelet. So with selective COX-2 inhibitor, this antiplatelet action is not seen. So this is one of the drawback of selective COX-2 inhibitor. We can say antiplatelet effect is not there, and so we can for antiplatelet point of view, we among NSAID we prefer aspirin. This is the only drugs we use for antiplatelet action point of view, and in day-to-day clinical practice, this aspirin rather than for analgesic effect, anti-inflammatory effect, it is more popular for antiplatelet action. तर हे एनसेडच्या फार्माकोलॉजिकल ऍक्शन काही आपण इथे डिस्कस केलेले आहेत. तर लॉंग क्वेश्चनच्या पार्टमध्ये तुम्हाला फार्माकोलॉजिकल ऍक्शन्स डिस्कस करायचे असतात, तर एक ब्रीफमध्ये आपण डिस्कस लक्षात ठेवायचे आहे. डिटेलमध्ये आपण आता डिस्कस करणार आहोत, परंतु इतकं डिटेलमध्ये डिस्कस केल्यानंतर त्याच्यावरून तुम्हाला ब्रीफमध्ये फार्माकोलॉजिकल ऍक्शन एनसेडच्या काय आहे ते माइंड मध्ये फिट करायचं आहे, कारण लॉंग क्वेश्चन मध्ये फार्माकोलॉजिकल ऍक्शन विचारलेल्या आहेत. ओके, तर एनसेटचे एक्झाम्पल्स कोणते आहेत, क्लासिफिकेशन कसं आहे ते आपण पहिले पाहून घेऊया. ओके, आतापर्यंत पाठ समजलाय? हो सर. ओके, डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्ही कोणते एनसेट्स यूज करता आहात? डायक्लोफेनाक, Aceclofenac, इटरॉक्सिब. ओके, मेफेनॅमिक इटरोकॉक्सिब, ऍसिड, मेफेनॅमिक ऍसिड. ओके, अजून? पायरोक्सिकॅम, पायरोक्सिकॅम, आयबुप्रोफेन, आयबुप्रोफेन, किटोरोलॅक यूज करतो, एंडोमेथॅसिन. इंडोमेथॅसिन. ओके, इंडोमेथॅसिन कशासाठी यूज करतात? आर्थरायटिसचे पेशंट असेल ना, रोमॅटोड आर्थरायटिसचे वगैरे, त्यामध्ये तो पॉप्युलर आहे इंडोमेथॅसिन. करतो. ओके, आर्थरायटिसच्या पेशंट मध्ये इंडोमेथॅसिन. ओके, पॅरासिटामॉल, निमोस्लाइड. ओके, पॅरासिटामॉल, नेप्रोक्झेन. नेप्रोक्झेन. व्हेरी गुड. ओके ओके. ऍस्पिरिनचा यूज आहे का काही? अँटीप्लेटलेट सोडून कुठे यूज होतो का? रोमॅटिक फिवर मध्ये फिवर मध्ये देतो सर आपण, रोमॅटिक 900 mg वगैरे. ओके, रोमॅटिक फिवर. अजून? ओके, ऍस्पिरिन इफरवेसन टॅबलेट यूज केली का कोणी? डिस्प्रिन 300 MI मध्ये वगैरे. ओके, डिस्प्रिन. ओके, ठीक आहे. अँटीप्लेटलेट अँटीप्लेटलेट पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, पण इफरवेसन टॅबलेट जी आहे ती ऍड पण याची मध्ये त्यानंतर ती ग्लास फुल ऑफ वॉटर मध्ये ती डिस्प्रिनची टॅबलेट टाकली की ती डिझॉल्व्ह होऊन जायची. ती इफरवेसन टॅबलेटचं एक्झाम्पल आहे, आणि ते फास्टर डिसइंटिग्रेशन डिझॉल्युशन त्याचं होऊन सोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट व्हायचं, आणि ते एक ग्लास पाण्यात टाकल्यानंतर तो एक ग्लास, तर हेडेक साठी ते यूज करायचे डिस्प्रिन. दर्द कान तुरंत अशी ती ऍड पण होते. ओके, आता नाही देत. आता नाही देत. ओके आता नाही देत सर. ओके ओके.
बहुतेक त्यांनी आता फार्मास्युटिकल कंपनीने त्याचे जे इन्व्हेस्ट केलेले पैसे कमवले असतील, त्याची ऍडव्हर्टाइजमेंट कमी झाली. ठीक आहे. आता कसं आहे की चार ग्रुपमध्ये आपण हे ड्रग डिवाइड करणार आहोत. समजा क्लासिफिकेशन मध्ये तुम्हाला आठवलं नाही तर ऍटलिस्ट मेन हे चार ग्रुप तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कारण हे केमिकल क्लासिफिकेशन थोडं डिफिकल्ट आहे. वेगवेगळ्या म्हणजे त्यांच्या कोणत्या ऍसिड पासून ते डिराईव्ह झालेले आहेत ते नुसार ते क्लासिफिकेशन आहे. आणि खूप सारे एनसेड्स हे ऍसिडिक ड्रग आहेत. ओके. तर हे क्लासिफिकेशन मध्ये तुम्हाला 4 पॉइंट कोणते लक्षात ठेवायचे आहे एनसेडच्या, की नॉन सिलेक्ट म्हणजे डिपेंडिंग ऑन द कॉक्स इनहिबिशन त्यांचे 3 ग्रुप पडलेले आहेत. ते कोणते आहेत ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनहिबिटर. नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनहिबिटर म्हणजे अ, हे असे ड्रग आहे ते कॉक्स 1 आणि कॉक्स 2 दोन्ही एन्झाईम इनहिबिट करून ऍक्ट होणारे ड्रग नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स 2 इनहिबिटर. ओके. ओके. तर ते कोणते एन्झाईम इनहिबिट करतात? कॉक्स 1 ॲज वेल ॲज कॉक्स 2. टू. दुसरा जो ग्रुप आहे तो आहे प्रिफरेन्शियल कॉक्स 2 इनहिबिटर. म्हणजे याच्यामध्ये हे ड्रग्स जास्त करून कॉक्स 2 ला इनहिबिट करता, पण काही प्रमाणात कॉक्स 1 इनहिबिट होता. म्हणजे समजा 70 कॉक्स 2 एन्झाईम इनहिबिट झाले तर त्या तुलनेत कॉक्स 1 हे 20 ते 30 एन्झाईम इनहिबिट होईल. त्यांना आपण म्हणणार प्रिफरेन्शियल कॉक्स 2 इनहिबिटर. प्रिफरेन्शियल प्रिफरेन्शियल कॉक्स 2 इनहिबिटर्स. ओके. प्रिफरेन्शियल कॉक्स 2 इनहिबिटर्स. आणि तिसरे जे आहे ते जे आहे ते सिलेक्टिव्ह कॉक्स 2 इनहिबिटर. म्हणजे सिलेक्टिव्हिटी ही कॉक्स 2 ला आहे. म्हणजे कॉक्स 2 जर 100 एन्झाईम इनहिबिट झाले तर कॉक्स 1 चा एखादा एन्झाईम इनहिबिट होईल. म्हणजे आर हायली सिलेक्टिव्ह फॉर कॉक्स 2 अँड इनहिबिट कॉक्स 2. तर हे 3 ग्रुप जे आहे ते डिपेंडिंग ऑन कॉक्स इनहिबिशन आहे. नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनहिबिटर, प्रिफरेन्शियल कॉक्स 2 इनहिबिटर अँड सिलेक्टिव्ह कॉक्स 2 इनहिबिटर. आणि चौथा ग्रुप असा आहे की त्यांना एनाल्जेसिक अँटीपायरेटिक ऍक्शन चांगले असते, बट दे हॅव वीक वीक अँटी इन्फ्लेमेटरी अँटी ऍक्शन किंवा पुअर अँटी इन्फ्लेमेटरी ऍक्शन. म्हणजे एनाल्जेसिक आहेत, अँटीपायरेटिक आहेत, पण अँटी इन्फ्लेमेटरी ऍक्शन पुअर आहे असे ड्रग म्हणजे चौथ्या याच्यात येतात. तर हे 4 ग्रुप तुम्हाला पहिले माइंड मध्ये फिक्स झाले पाहिजे की हा इनसेटच्या क्लासिफिकेशन मध्ये हे 4 ग्रुप येतात. नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनहिबिटर, प्रिफरेन्शियल कॉक्स 2 इनहिबिटर आणि सिलेक्टिव्ह कॉक्स 2 इनहिबिटर. आणि चौथा जो ग्रुप आहे, आता हे पहिले जे 3 ग्रुप आहे त्यांना एनाल्जेसिक अँटीपायरेटिक अँटी इन्फ्लेमेटरी ऍक्शन आहेत व्यवस्थित. चौथा जो ग्रुप आहे त्यांना असा ग्रुप आहे जो त्याचा एनाल्जेसिक अँटीपायरेटिक ऍक्शन चांगली आहे, पण अँटी इन्फ्लेमेटरी इफेक्ट काय आहे? पुअर आहे. ओके. तर असा ग्रुप असे ड्रग्स हे चौथ्या ग्रुपमध्ये येतात. त्यांना एनाल्जेसिक ऍक्शन पण चांगली असेल. ओके. त्यानंतर अँटीपायरेटिक ऍक्शन पण चांगली असेल. ओके. पण अँटी इन्फ्लेमेटरी ऍक्शन काय असेल? पुअर किंवा वीक. ओके. आता इथपर्यंतचा पाठ लक्षात आला? 4 ग्रुप. येस. हो सर. हो सर. आता जे ड्रग्ज आहेत नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनहिबिटर हे 6 सब ग्रुप मध्ये डिवाइड होतात डिपेंडिंग ऑन द म्हणजे डिपेंडिंग ऑन ते कोणते डेरिव्हेटिव्ह आहेत. ओके. त्याच्यावरून त्याचे ग्रुप पडलेले आहेत. ओके. तर नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनहिबिटर हे किती ग्रुप मध्ये डिवाइड होतात? ठीक. 6. 6. मग त्याच्यासाठी एक निमोनिक मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते काय आहेत त्या तर निमोनिक आहे स्पा प्रोव्हिडंट फंड इज इफिकेसियस.
त्याच्यावरून हे नावं लक्षात ठेवायचे. स्पा 3 नावं, प्रोव्हिडंट फंड 2 नाव, इफिकेसिस ई वरून 1 नाव, असे 6 नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, तर आता कोणकोणते ड्रग्स येतात त्यात? तर स्पा, एस फॉर सॅलिसायलेट, त्यामध्ये ॲस्पिरिन आहे, त्यालाच सॅलिसायलिक ऍसिड असेही म्हणतात. तर ॲस्पिरिनलाच आपण सॅलिसायलिक ऍसिड म्हणतो आणि ते कोणत्या ग्रुपमध्ये येतं? सॅलिसायलेट्स. पा, पी म्हणजे प्रोपिओनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह. आता हे ड्रगचे नाव तुम्हाला खूप माहित आहेत, फक्त कोणता ड्रग कोणत्या ग्रुपमध्ये आहे ते तुम्हाला हे करायचं आहे. तर पी म्हणजे प्रोपिओनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह. तर प्रोपिओनिक ऍसिड डेरिव्हेटिव्हच्या स्पेलिंग मध्ये प्रोफेन येतं हे लक्षात ठेवा. आयबुप्रोफेन, किटोप्रोफेन, ओके, फ्लुर्बिप्रोफेन आणि एक आहे नॅप्रोक्झेन. फक्त नॅप्रोक्झेन लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे, पण बाकी सर्व ड्रग जे आहेत त्यांचं स्पेलिंग जर बघितलं तर ते कशाने एंड होत आहे? प्रोफेन. 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 मग कोणते कोणते आहे? आयबुप्रोफेन, ओके, किटोप्रोफेन, फ्लुर्बिप्रोफेन आणि किटोप्रोफेन. आणि किटोप्रोफेन. अजून एक लक्षात येतं, नॅप्रोक्झेन. नॅप्रोक्सेन. तर हे प्रोपिओनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह आहे. तर सॅलिसायलेट झालं, प्रोपिओनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह झालं, त्यानंतर ऍसिटिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह. ऍसिडिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्हाला किन लक्षात ठेवायचं, KIN, किन. ऍसिटिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह मध्ये किटोरोलॅक किंवा तुम्ही इंक लक्षात ठेवू शकता, सोपं. ओके, INK, बरोबर. तर ऍसिटिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह मध्ये इंडोमिथॅसिन आहे, एन म्हणजे नॅबुमिटॉन आहे आणि किटोरोलॅक आहे. एक मिनिट. तर इंडोमिथॅसिन, नॅबुमिटॉन आणि किटोरोलॅक हे ऍसिटिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह झाले. ओके. ओके, इंक, INK, इंडोमिथॅसिन, नॅबुमिटॉन आणि किटोरोलॅक. स्पा, प्रोव्हिडंट फंड म्हणजे P आणि F. मग नेक्स्ट पी जो आहे तो पायराझोलॉन डेरिव्हेटिव्ह आहे. त्यात फिनिल ब्युटाझोन, ऑक्सिफेन ब्युटाझोन आणि प्रोपिफेनाझोन हे 3 ड्रग येतात. तर पायराझोलॉन डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्ही ब्युटॅझोन लक्षात ठेवलं तर लक्षात येईल. फिनिल ब्युटॅझोन आणि ऑक्सिफेन ब्युटॅझोन, ॲटलिस्ट 2 नावं लक्षात ठेवले तरी चालू शकतात. स्पा प्रोव्हिडंट फंड, F फॉर फेनामेट. फेनामेट मध्ये मिफिनेमिक ऍसिड नावाचं ड्रग आहे. स्पा प्रोव्हिडंट फंड इज इफिकेसियस. इफिकेसियस, ई फॉर एनॉलिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह. एनॉलिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह मध्ये काम येतात पायरोक्सिकाम आणि टिनॉक्सिकाम. काय येतं? पायरोक्सिकाम आणि टिनॉक्सिकाम. हे झाले 6 नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इन्हिबिटर. लक्षात राहील? थोडा हो अवघड आहे. ओके, तर आता हे नेमोनिक नुसार तुम्हाला 6 नावं कशावरून स्टार्ट होतात ते तर लक्षात येईल. स्पा प्रोव्हिडंट फंड इज इफिकेसियस. एस फॉर काय आहे? सॅलिसायलेट. सर. एक्झाम्पल काय आहे? ऍस्पिरिन. ऍस्पिरिन, देन प्रोपिओनिक. स्पा मध्ये पी म्हणजे प्रोपिओनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह. जे पण ड्रग आहेत त्याच्यातले 3 ड्रग लक्षात ठेवायला सोपे आहेत, ते सगळे प्रोफेननी एंड होतात. प्रोपिओनिक ऍसिड डेरिव्हेटिव्हचे ड्रग जे आहेत ते प्रोफेन नी एंड होतात. तर आयबुप्रोफेन, किटोप्रोफेन, फ्लुर्बिप्रोफेन आणि एक्सेप्शन आहे नॅप्रोक्झेन. त्याचं एंड स्पेलिंग प्रोफेनने नाही होत, नॅप्रोक्झेन. तर आयबुप्रोफेन, किटोप्रोफेन आणि फ्लुर्बिप्रोफेन हे प्रोपिओनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह आहे. ऍसिडिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह साठी निमोनिक काय सांगितलं होतं मी? इंक, इंडोमिथॅसिन, नॅबोमिटॉन आणि किटोरोलॅक. सो इंडोमिथॅसिन खूप कॉमनली यूज होतं आर्थरायटिस रिलेटेड कंडिशन मध्ये. अँकोलायझिंग स्पॉन्डिलायटिस असेल किंवा काही आर्थरायटिस रिलेटेड कंडिशन असतील त्यात ते यूज होतं. तर इंक, इंडोमिथॅसिन, नॅबोमिटॉन आणि किटोरोलॅक. स्पा प्रोव्हिडंट फंड इज इफिकेसियस. ओके, प्रोव्हिडंट फंड, पायराझोलॉन डेरिव्हेटिव्ह आणि फेनामेट. पायराझोलॉन डेरिव्हेटिव्ह मध्ये ब्युटॅझोन तुम्हाला लक्षात ठेवायचं, फिनिल ब्युटॅझोन, ऑक्सिफेन ब्युटॅझोन आणि एक प्रोपिफेनाझोन अजून एक ड्रग आहे. फेनामेट मध्ये मिफिनेमिक ऍसिड येतं आणि एनॉलिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह मध्ये
काम, पायरोक्सिकाम आणि टिनोक्सिकाम. तर यातले भरपूर सारे ड्रग्स तुम्ही डे टू डे प्रॅक्टिस मध्ये यूज करत आहात. फक्त कोणत्या ग्रुपमध्ये काय, आणि समजा हे सगळं आठवलं नाही तर नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनिबिटर लिहून सरळ हे नावं लिहून काढायचे सगळे. ठीक आहे. यातले ओके. निम्मे नावं तरी लक्षात राहतील. त्यानंतर प्रिफरन्शियल कॉक्स टू इनिबिटर आणि सिलेक्टिव्ह कॉक्स टू इनिबिटर हे तुम्हाला पाठ करायचे आहे. आणि बाकी राहिलेले सगळे जे आहेत त्यातले मेजॉरिटी नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स टू इनिबिटर मध्ये येतात. प्रिफरन्शियल कॉक्स टू इनिबिटर मध्ये निमेसुलाइड आहे, डायक्लोफेनेक आहे, ऍसिक्लोफेनेक आहे, त्यानंतर मेलॉक्झिकॅम आहेत, इटोडोलॅक आहेत. तर हे सगळे प्रिफरेन्शियल कॉक्स टू इनिबिटर आहेत. निमोसिलेट विषयी काही इम्पॉर्टंट पॉइंट तुम्हाला माहित आहे का? किती वर्षाखालील चिल्ड्रन मध्ये ते बॅन आहे? इकडे तर सगळ्यांनाच बॅन केले काय म्हणले? बॅनच बिलो केले 12. बिलो 12 बॅन केले. ऍडल्ट साठी मिळतं का काही? 12 मिळतं पण फार नाही वापरत सर आम्ही पण आता. नाही का? बॅन आल्यामुळं. नाही सर, मी स्वतः आहे ना खूप सिव्हिअर ड्रग रिॲक्शन पाहिलेत निमेसुलाइडचे. ओके, पाहिल्यात का? हो, म्हणजे ऑन द काउंटर निमेसुलाइड घेऊन गेलेलं पेशंट हम्म, मेडिकल मधनं, हम्म, आणि अर्ध्या तासात फुल बॉडी स्वेलिंग होता, बीपी डाऊन होता. इतकी हम्म. भयंकर ड्रग अलर्जी पाहिली होती ओके निमेसुलाइडची. ओके ओके. तर निमोसिलाइड, डायक्लोफेनेक, ऍसिक्लोफेनेक. तर जे फेनेक आहेत, डायक्लोफेनेक, ऍसिक्लोफेनेक, ते प्रिफरेन्शियल कॉक्स टू इनिबिटर आहे. एनोलिक ऍसिड मध्ये पायरोक्सिकाम पाहिलं आपण, टेनॉक्सिकाम पाहिलं, ते नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स टू इनिबिटर होते. पण मेलॉक्सिकाम जो आहे तो प्रिफरेन्शियल कॉक्स टू इनिबिटर आहे. तर हे प्रिफरेन्शियल कॉक्स टू इनिबिटरचे 2 ते 3 नावं तुम्हाला लक्षात ठेवायची. सिलेक्टिव्ह कॉक्स टू इनिबिटर मध्ये कॉक्सिब ग्रुप येतो, आणि कॉक्सिब ग्रुपचे एक्झाम्पल तुम्ही आता देतच असताना सर्वांना माहित असतील. काही एक्झाम्पल आहे सेलिकॉक्सिब, इटोरोकॉक्सिब आणि पेरिकॉक्सिब. ह्या सर्वांचे जे हे नावं आहेत, हे कॉक्सिबने एंड होतात स्पेलिंग. सेलिकॉक्सिब, इटोरिकॉक्सिब आणि पेरिकॉक्सिब. ओके. यातलं कोणतं यूज होतं का सगळेच होत आहे? इटोरिकॉक्सिब इटोरोकॉक्स जास्त यूज होतो. इटोरिकॉक्सिब. सिलिकॉक्सिब बँड. पेलिकॉक्सिब बॅन झालं. हो. एकच भेटतं सर, फक्त हे इटोरिकॉक्सिबच भेटतं मार्केटमध्ये. इटोरे आता सेलिकॉक्सिब विषयी मला पण माहित नव्हतं, सरांनी सांगितले बॅन झालेलं आहे. ठीक आहे. त्याचं कारण काय आहे ते? कार्डिओटॉक्सिसिटी. कोणती? कार्डिओटॉक्सिसिटी. कार्डिओटॉक्सिसिटी. हे कॉक्सिब ग्रुपचा मेन प्रॉब्लेम जो आहे ना, कार्डिओटॉक्सिसिटी. म्हणजे बेनिफिशियल इफेक्ट जर तुम्हाला विचारला तर पेप्टिक अल्सरची रिस्क कमी असते ह्या ड्रग्ज बरोबर, सिलेक्टिव्ह कॉक्स टू इनिबिटर बरोबर. पण ड्रॉबॅक जर विचारला तर कार्डिओव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन हे कॉक्सिब ग्रुप बरोबर जास्त आहे नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनिबिटर पेक्षा. म्हणजे हा ड्रॉबॅक पण तुम्हाला माहित पाहिजे. तर याच्या आधी सेलिकॉक्सिब, युटेरोकॉक्सिब, त्याच्या आधी काही कॉक्सिब अवेलेबल होते मार्केटमध्ये, रोफेकॉक्सिब आणि व्हॅल्डेकॉक्सिब. पण ते मार्केटमधून विड्रॉ केले गेले कारण कार्डिओव्हॅस्क्युलर थ्रोम्बोटिक इव्हेंट त्यांच्यामुळं जास्त दिसून यायचे. त्यामुळं ते बॅन झाले होते, रोफेकॉक्सिब आणि व्हॅल्डिकॉक्सिब. ओके. तर आता इटोरोकॉक्सिब जास्त यूज होते. बाकी पॅरिकॉक्सिब विषय ऐकले काही? नाही सर. ओके, ठीक आहे. तर हे कॉक्सिब ग्रुप जे आहेत हे सिलेक्टिव्ह कॉक्स टू इन्हिबिटर आहे. ओके, सिलेक्टिव्ह कॉक्स टू इन्हिबिटर आहे. ओके. त्यानंतर चौथा जो ग्रुप होता तो कोणता होता? एनाल्जेसिक, अँटीपायरेटिक बट वीक किंवा पुअर अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन असणारा. आणि त्यामध्ये पॅरासिटामॉल नाव जरी लिहिलं तुम्ही तरी मोर दॅन सफिशियंट आहे. तर तो पॅराअमाइनोफेनॉल डेरिव्हेटिव्ह आहे पॅरासिटामॉल. पॅरासिटामॉल हे जे ड्रग आहे, ओके, हे त्याचं पॅरासिटामॉल जो आहे हा नॉन प्रोप्रायटरी नेम आहे.
आणि त्या मॉलिक्यूलला अजून एक नॉन प्रोप्रायटरी नेम आहे ॲसाइटोअमाइनोफेन. तर पॅरा अमाइनोफेनॉल डेरिव्हेटिव्ह मध्ये पॅरासिटामॉल हा एनाल्जेसिक आहे, अँटीपायरेटिक आहे, पण त्याला वीक अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन आहे. आणि बेन्झोक्झाझोन डेरिव्हेटिव्ह मध्ये निफोपाम हा एक ड्रग, त्याला एनाल्जेसिक अँटीपायरेटिक बट वीक अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन आहे, निफोपाम. ओके, तर आपण क्लासिफिकेशन डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. ओके, लक्षात आलं क्लासिफिकेशन? येस सर. ओके, तर क्लासिफिकेशन लॉंग क्वेश्चनच्या दृष्टीने महत्वाचं आहे बरं का. आणि युनिव्हर्स, तुम्ही मागचे पेपर पाहिलेत का? आहे त्या पेपरमध्ये क्वेश्चन, लॉंग क्वेश्चन हा आहे सर, यांच्यावरती लॉंग क्वेश्चन आहे. इनसेट्स वर. कारण काय होतं की जे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये जे कॉमनली ड्रग यूज होतात ना, त्याच्यावर तुम्हाला जास्त विचारण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे तो एका एक्झाम्पला लॉंग क्वेश्चन आलेला आहे तुमच्या युनिव्हर्सिटी एक्झामला, एनसेट. तर आता फार्मेकोलॉजिकल ऍक्शन्स आपण एनसेटच्या पाहणार आहोत. तर कोणकोणत्या ऍक्शन्स एनसेटच्या असू शकतात? एनाल्जेसिक, Analgesic, अँटीपायरेटिक, antipyretic, अँटी इन्फ्लमेटरी, anti-inflammatory, डिसमेनोरिया मध्ये यूज करू शकतो. ओके, त्यानंतर अँटीप्लेटलेट, अँटीप्लेटलेट, platelet attraction असेल त्याची. नंतर क्लोजर ऑफ डक्टस, डक्ट सर्टिसस क्लोजर साठी use करू शकतो. अँटीप्लेटलेट. ओके ओके, ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला बेसिक ऍक्शन माहित आहेत. ज्या राहिलेल्या आहेत ते आपण नंतर पाहणारच आहोत. तर हे प्रत्येक ऍक्शन मध्ये ते इफेक्टिव्ह का आहेत हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बरोबर आहे? ते इफेक्टिव्हनेसच्या दृष्टीने म्हणजे हा फार्मेकोलॉजिकल, माहिती आहे. हा म्हणजे फार्मेकोलॉजिकल ऍक्शन्स पाहताना त्याचा यूज जर आपल्याला लक्षात असेल तर ते कशा प्रकारे इफेक्टिव्ह आहे, कशा प्रकारे ती ऍक्शन होते युजेस मध्ये, त्यासाठी हे महत्वाचं आहे. अनाल्जेसिक ऍक्शन आहे, इन्सेट्स रिस्पॉन्सिबल फॉर अनाल्जेसिक इफेक्ट, म्हणजे ते पेन रिलीव्ह करतात. पण कसं करतात हे तुम्हाला 2 ते 3 वाक्यात लिहिणं गरजेचं आहे. तर आपण डिटेलमध्ये ह्या ऍक्शन्स आपण डिस्कस करणार आहोत. एक्झाम मध्ये तुम्हाला ब्रीफ मध्ये लिहायचंय. आपण जे डिस्कशन चालू आहे आपलं ते डिटेल मध्ये असतं. बरोबर आहे? समजा आता 2 तास जरी आपण डिस्कस केलं एनसेट, तर त्यातलं तुम्हाला किती मिनिटात लिहायचंय? 15 मिनिटात लिहायचंय किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळात लिहायचंय. त्यामुळं जे अंडरस्टँड झालेलं आहे ते लिहा. ओके, आता अनाल्जेसिया म्हणजे हे असे सबस्टन्स असतात ते पेन रिलीव्ह करतात, त्यांना अनाल्जेसिक सबस्टन्स असं म्हणतो आपण. तर अल्जेसिया म्हणजे पेन. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आणि अल्जेसिया आणि एनाल्जेसिक सबस्टन्स किंवा एनाल्जेसिया मध्ये कन्फ्युज होण्याचं टाळलं पाहिजे. ओके, आता एनाल्जेसिया म्हणजे काय आपण ते पाहिलेलं आहे. आणि हाऊ इन्सेट्स प्रोड्यूस एनाल्जेसिक इफेक्ट. ओके, तर नाही आठवलं तर एका वाक्यात तुम्ही काय लिहू शकतात? मेकॅनिझम काय आहे? inhibit COX इनिबिटर्स, COX Prostaglandin synthesis inhibit करते प्रोस्टाग्लॅंडिन COX इनटू वगैरे. प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस इज इनहिबिटेड बाय इनहिबिटिंग कॉक्स एन्झाइम. तुम्ही लिहू शकता प्रोस्टाग्लॅंडिन हॅव रोल इन पेन पाथ, पेन प्रोडक्शन, किंवा प्रोस्टाग्लॅंडिन्स हॅव रोल इन पेन. ओके, Fever. सो हा पेन. आता आपल्याला फक्त इथलं अनाल्जेसिक पॉइंट ऑफ व्ह्यू. सो एनसेट्स बाय इनहिबिटिंग प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस रिलीव्हज पेन. एवढं 2 ऍक्शन लक्ष तुमच्या पॉइंट्स येऊ शकतात नाही आठवलं तर. आता आपण ऍक्च्युअल काय आहे ते पाहूया. अनाल्जेसिक इफेक्ट प्रोस्टाग्लॅंडिन्सने कसा होतो ते आपण पाहणार आहोत. तर एक लक्षात घ्या की आपल्याला जे पेन कसं परसिव्ह होतं त्यासाठी पेन पाथवे आहे. त्यात ऍफरंट इम्पल्सेस जे आहेत ते पेरिफेरल साईट कडून ब्रेन कडे जातात. ओके, समजा आपला एखाद्या गरम वस्तूला हात लागला, बरोबर आहे, तर आपल्याला चटका बसतो. तर ते पाथवे कसा आहे की जेव्हा आपला हात त्या वस्तूला लागतो त्यामुळे काय होतं की पेरिफेरल पेन रिसेप्टर जे आहेत ते ऍक्टिव्हेट होतात.
आणि सिग्नल हे ॲफ्रंट नर्व थ्रू स्पायनल कॉर्डला जातात, स्पायनल कॉर्डवरून ब्रेनमध्ये जातात. ब्रेनमध्ये त्याचं इंटरप्रिटेशन होतं, त्याची सिव्हिरिटी लक्षात येते आणि त्यानुसार जो रिस्पॉन्स आहे तो इफरंट पाथवे थ्रू जातो. त्यामुळे आपल्याला हात लागला गरम वस्तूला तर आपण काय करतो, लगेच हात काय करतो, बाजूला घेतो, बाजूला घेतो. बरोबर आहे. तर तो जो पाथवे आहे तो तुमच्याशी मी ब्रीफ मध्ये डिस्कस केलेला आहे. म्हणजे हे पेन जे आहे त्यासाठी सिग्नल्स हे पेरिफेरल साईट कडून कुठे गेले पाहिजे, ब्रेनकडं. ब्रेनकडे. ब्रेनमध्ये त्याचं इंटरप्रिटेशन झालं पाहिजे किती प्रमाणात पेन आहे, बरोबर आहे. म्हणजे पेन एकदम साधा असेल तर आपण हात नाही काढणार लगेच, पण पेन खूप सिव्हिअर असेल तर रिफ्लेक्सली आपला हात निघेल. तर इंटरप्रिटेशन झाल्यानंतर इफरंट पाथवेने सिग्नल्स हे पर्टिक्युलर म्हणजे इफरंट पाथवेने हे सिग्नल्स पेरिफेरल साईटला जातात आणि त्यामुळे आपण हात पटकन बाजूला करतो. ओके. तर यामध्ये ॲफरंट पाथवे रिलेटेड ऍक्शन काय आहे एनसेडच्या, जेणेकरून जे सिग्नल्स आहेत पेनचे ते ब्रेन पर्यंत कमी प्रमाणात पोहोचतील. तर तेच गोष्टी आपण डिस्कस करत आहोत आता. तर अनाल्जेसिक ऍक्शन मध्ये पेरिफेरल ऍक्शन आहे आणि सेंट्रल ऍक्शन आहे. तर पेरिफेरल ऍक्शन मध्ये काय, प्रोस्टाग्लॅंडिन रिस्पॉन्सिबल फॉर हायपरअल्जेसिया. प्रोस्टाग्लॅंडिन रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट, हायपरअल्जेसिया. हा. मग आता आपण काय करणार आहे की प्रोस्टाग्लॅंडिनचा रोल काय आहे पेन पाथवे मध्ये ते पाहणार आहोत. कारण एनसेड्स काय करतायत, प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस इनहिबिट करताय. मग प्रोस्टाग्लॅंडिनचा रोल काय आहे पेन पाथवे मध्ये, तर एक लक्षात घ्या, प्रोस्टाग्लॅंडिन पोटेन्शिएट द ऍक्शन ऑफ पेरिफेरल एंडोजिनस अल्जेसिक सबस्टन्सेस लाईक ब्रॅडिकायनिन, TNF अल्फा अँड इंटरलुकिन. पहा, पेरिफेरल अल्जेसिक सबस्टन्स कोणते, एंडोजिनस अल्जेसिक सबस्टन्सेस पेरिफेरल, ब्रॅडिकायनिन, ट्युमर नेक्रोझिन फॅक्टर अल्फा आणि इंटरल्युकिन्स. हा. मग हे काय करतात, हे अल्जेसिक सबस्टन्स काय करतात, हे अल्जेसिक सबस्टन्स हे पेरिफेरल पेन रिसेप्टरवर ऍक्ट होतात आणि सिग्नल्स हे पेरिफेरल साईड कडून कुठे जातात, ब्रेनकडे जातात. लक्षात आलं. म्हणजे हे अल्जेसिक सबस्टन्स कशावर ऍक्ट होणार आहेत, पेरिफेरल पेन रिसेप्टरवर. रिसेप्टर्सवर. ओके. तर पेन रिसेप्टरवर ऍक्ट होणार आहे. ओके. त्यात मेकॅनिकल स्टिम्युलाय, केमिकल स्टिम्युलाय थ्रू ते पेन रिसेप्टरवर ऍक्ट होतात. आणि आता पेन रिसेप्टर सिग्नल्स पुढं, म्हणजे पेन रिसेप्टर जर ऍक्टिव्हेट झाला तर सिग्नल्स पुढे जातील ब्रेनकडे. तर प्रोस्टाग्लॅंडिन काय करतात की ही पेरिफेरल एंडोजिनस अल्जेसिक सबस्टन्सची ऍक्शन पोटेन्शिएट करतात. म्हणजे इन प्रेझन्स ऑफ प्रोस्टाग्लॅंडिन हे अल्जेसिक सबस्टन्स स्ट्रॉंगली ऍक्ट होतील का, स्ट्रॉंगली ऍक्ट होणार नाही, स्ट्रॉंगली ऍक्ट होतील. स्ट्रॉंगली ऍक्ट होतील, बरोबर आहे. म्हणजे प्रोस्टाग्लॅंडिन पोटेन्शिएट द ऍक्शन ऑफ पेरिफेरल एंडोजिनस अल्जेसिक सबस्टन्सेस लाईक ब्रॅडिकायनिन, TNF अल्फा, इंटरलुकिन. Lupins. जर आपण एनसेड्स यूज केले तर ही पोटेन्शिएटिंग ऍक्शन ऑफ प्रोस्टाग्लॅंडिन दिसून येईल का, नाही येणार. नाही. NSAIDs inhibit this potentiating role of prostaglandin. ओके. हे एक मेन इम्पॉर्टंट पॉइंट आहे. दुसरं, NSAID also act by obtunding peripheral pain receptor. म्हणजे ही दुसरी मेकॅनिझम झाली. हे अल्जेसिक सबस्टन्स कशावर ऍक्ट होणार आहेत, अल्जेसिक सबस्टन्स कशावर ऍक्ट होतात, पेरिफेरल पेन रिसेप्टर्सवर. रिसेप्टरवर. एनसेड्स काय करतात, ह्या पेरिफेरल पेन रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटीच कमी करतात. ऑप्टेंडिंग पेरिफेरल पेन रिसेप्टर सेन्सिटिव्हिटी. लक्षात आलं. मग पेरिफेरल पेन रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी कमी झाली तर तिथं अल्जेसिक सबस्टन्स चांगल्या प्रकारे ऍक्ट होऊ शकतात का, नाही होणार. नाही होणार. म्हणजे ही पेरिफेरल ऍक्शन्स आहे. थोडक्यात काय, दोन ऍक्शन्स तुम्हाला सांगायचे की एनसेड्स
आता हे डिटेलमध्ये मी तुमच्याशी डिस्कस केलंय. तुम्हाला थोडक्यात लिहायचं, हाऊ एनसेड्स प्रोड्यूस एनाल्जेसिक इफेक्ट. एनसेड्स ब्लॉक potentiating action of prostaglandin on peripheral endogenous analgesic substance like bradykinin, TNF alpha, interleukin. ही एक ऍक्शन. आणि पेरिफेरल मध्ये दुसरी ऍक्शन अशी आहे की these drugs act by obtunding peripheral pain receptor. दुसऱ्या भाषेत, सोप्या भाषेत सांगायचं की these drug NSAIDs decrease पेरिफेरल पेन रिसेप्टर सेन्सिटिव्हिटी. लक्षात आलं? म्हणजे प्रोस्टाग्लॅंडिनचा रोल माहित झाला तर एनाल्जेसिक ऍक्शन तुमच्या लक्षात येईल. तर एनाल्जेसिक ऍक्शन मध्ये काय, पेरिफेरल ऍक्शन आहे. पेरिफेरल ऍक्शन मध्ये कोणत्या दोन ऍक्शन मी डिस्कस केल्या आहेत? प्रोस्टाग्लॅंडिनचा जो पोटेन्शिएटिंग रोल आहे अल्जेसिक सबस्टन्स वरचा, तो काय होईल? डिक्रीज होईल का इनहिबिट होईल, ब्लॉक होईल, होणार नाही. आणि दुसरी गोष्ट आहे, जे पेरिफेरल पेन रिसेप्टर्स आहेत त्यांची सेन्सिटिव्हिटी टुवर्ड्स अल्जेसिक सबस्टन्स काय करतील, हे एनसेड कमी करतील. ह्या पेरिफेरल ऍक्शन झाल्या. म्हणजे पेरिफेरल पेन रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी कमी करणं, पेरिफेरल अल्जेसिक सबस्टन्सची ऍक्शन जी आहे प्रोस्टाग्लॅंडिनची पोटेन्शिएटिंग रोल ते कमी करणं, ह्या पेरिफेरल ऍक्शन मुळे पेन रिलीव्ह होतं. आणि दुसरं सेंट्रल ऍक्शन. सेंट्रल ऍक्शन मध्ये काय असतं, जे ऍफरंट इम्पल्सेस थ्रू पेन पाथवे सिग्नल्स ब्रेन मध्ये येतात, ब्रेन मध्ये त्यांचं इंटरप्रिटेशन होतं आणि त्याच्यानुसार रिस्पॉन्स येतो. तर सेंट्रल ऍक्शन काय आहे एनसेडची, एनाल्जेसिया कसा प्रोड्यूस होतो, तर जे सिग्नल्स ब्रेन मध्ये येतात तर ते सिग्नल्स कसे इंटरप्रिट करायचे तसे ते आपण पाहणार आहोत. की ब्रेन मध्ये हे सिग्नल्स जे ऍफरंट पाथवे येतात ते इंटरप्रिटेशन होतं ऍट सब कॉर्टिकल लेवल. आणि हे इंटरप्रिटेशन मध्ये प्रोस्टाग्लॅंडिनचा रोल आहे. तर ऍट सब कॉर्टिकल लेवल प्रोस्टाग्लॅंडिन जे आहे ते पेन जे आहे ते पेन इंटरप्रिटेशन ब्रेन मध्ये होतं. तर हे एनसेड्स काय करतात, बाय इनहिबिटिंग प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस इन्क्रीजेस थ्रेशोल्ड फॉर पेन परसेप्शन. म्हणजे जे ऍफरंट पाथवे इम्पल्सेस ब्रेन मध्ये येतात, ओके, तर ते परसेप्शन साठी एक थ्रेशोल्ड असते. पर्टिक्युलर थ्रेशोल्ड पेक्षा जास्त पॉवरफुल सिग्नल आले तरच ते आपण पेशंटला पेन एक्सपिरियन्स होणार. आणि या थ्रेशोल्ड लेवलच्या खाली कमी पॉवरचे सिग्नल्स ब्रेनकडे आले थ्रेशोल्ड लेवल पेक्षा कमी, तर ते त्याचं परसेप्शन होणार नाही. म्हणजे त्यामुळं हे जे थ्रेशोल्ड लेवल आहे, ही थ्रेशोल्ड लेवल एनसेड इन्क्रीज करतात आणि त्याच्यामुळं अनाल्जेसिक इफेक्ट दिसून येतो. तर हे पेरिफेरल ऍक्शन पण आहे आणि सेंट्रल ऍक्शन आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, नेक्स्ट आहे अँटीपायरेटिक. आता तुम्ही मला सांगा की अँटीपायरेटिक इफेक्ट जो आहे एनसेडचा तो डिस्कस करण्याआधी प्रोस्टाग्लॅंडिनचा रोल काय आहे फिवर इंड्यूस करण्यामध्ये? आठवतोय मागच्या लेक्चरला आपण डिस्कस केला होता, कसे फिवर इंड्यूस होते? इन्फेक्शन मध्ये जे पायरोजन ऍक्टिव्हेट होतात त्याच्या थ्रू फिवर येतो. येस, व्हेरी गुड. ज्यावेळेस आपल्याला एखादं इन्फेक्शन होतं त्यामध्ये फिवर येतो. आता फिवर काय येतो, ज्यावेळेस इन्फेक्शन होतं तेव्हा पायरोजन्स रिलीज होतात. तर देर इज रिलीज ऑफ पायरोजन
including interleukins, TNF अल्फा, इंटरफेरॉन. तर हे पायरोजन्स कशात एंटर होता? ब्रेनमध्ये. ब्रेनमध्ये टेम्परेचर रेग्युलेटिंग सेंटर कुठं आहे? हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस मध्ये. मग हे पायरोजन काय करतात? ब्रेनमध्ये एंटर होतात, हायपोथॅलॅमस मध्ये जातात आणि हायपोथॅलॅमस मध्ये ते प्रोस्टाग्लॅंडिन E2 चं प्रोडक्शन वाढवतात. कशाचं प्रोडक्शन? प्रोस्टाग्लॅंडिन E2 चं. and this prostaglandin E2 production is through COX-2 mainly. कशामुळे होतं? COX-2. And recently a special variant of COX-1, that is COX-3, is also found in the pathophysiology of pyrexia or fever. तर COX-2 mediated प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस वाढते आणि हे प्रोस्टाग्लॅंडिन टेम्परेचर सेट पॉइंट हे ना तो रेज करतात. टेम्परेचर सेट पॉइंट जो नॉर्मल हायपोथॅलॅमसने सेट केलेला असतो, तो टेम्परेचर सेट पॉइंट काय करतात? रेज करतात. आणि टेम्परेचर सेट पॉइंट हा हायर लेवलला सेट झाला तर तोपर्यंत हीट प्रोडक्ट झालेली हीट ही बॉडीमधून लॉस होत नाही. म्हणजे जितका टेम्परेचर सेट पॉइंट जास्त हायर लेवलला सेट झाला तेवढ्या तेवढ्या प्रमाणात हीट ही बाहेर जाणार नाही, आतच राहील आणि त्याच्यामुळं फिवर इंड्यूस होतो. तर थोडक्यात काय, एका वाक्यात सांगायचं झालं तर प्रोस्टाग्लॅंडिन्स इन हायपोथॅलॅमस, these prostaglandins mainly E2 produced through pyrogen responsible for increased temperature set point. Okay, so this prostaglandin E2 raise temperature set point of hypothalamus. Okay, आता NSAIDs यूज केल्यामुळं काय होईल? दिस प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस जी आहे पायरोजन इंड्यूस हायपोथॅलॅमस मधली, ती काय होईल? इनहिबिट होईल. आणि ती इनहिबिट झाल्यामुळे प्रोस्टाग्लॅंडिन बनेल का? नाही. आणि ड्यू टू दॅट टेम्परेचर इज सेट पॉइंट इज अगेन कम टू नॉर्मल लेवल. ओके, आणि त्याच्यामुळं काय होतं की जी एक्सेस हीट आहे ती स्वेटिंगच्या रूपात बाहेर पडते. ओके, तर पॅरासिटामॉल खाल्ल्यानंतर पेशंट जरला फिवर असेल आणि पॅरासिटामॉल दिली तर 2-4 तासानंतर पहा घाम येतो. एक्सपिरियन्स केलंय पेशंट मध्ये? येस. तर हा, मग ते टेम्परेचर सेट पॉइंट नॉर्मल लेवलला आल्यानंतर जी पण एक्सेस हीट होती त्या टेम्परेचर सेट पॉइंट पेक्षा जास्त, तर ती लॉस होते. ओके, इन द फॉर्म ऑफ स्वेटिंग. ओके, so NSAID reset the temperature set point of hypothalamus by inhibiting pyrogen-induced prostaglandin E2 synthesis. एवढंच वाक्य तुमचं आलं पाहिजे. Fever is subside by increasing heat loss through sweating. ओके, हीट प्रोडक्शन ते डिक्रीज करत नाही, पण जे पण हीट तयार होती ती काय होते? इलिमिनेट होते इन द फॉर्म ऑफ स्वेटिंग. आता अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन, हे थोडं अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन जे आहेत ना ते लक्षात ठेवायला थोड्या डिफिकल्ट आहेत. ओके, 2 अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन ऑलरेडी मी तुमच्याशी डिस्कस केले, आठवते का तुम्हाला? प्रोस्टाग्लॅंडिन्सच्या अरेचिडोनिक ऍसिड पाथवे डिस्कस केले होते ना? नाही, अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन ब्रॉन्कियल अस्थमा मध्ये इन्फ्लामेशन होतं आणि ठीक आहे, तो एक वेगळा पार्ट आहे, त्यात आपण कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करतो अँटी इन्फ्लॅमेटरी पॉइंट ऑफ व्ह्यू. पण इन्फ्लामेशन पॉइंट ऑफ व्ह्यू आपण एरेचिडोनिक ऍसिड पाथवे मध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन जी आहे ती कशी दिसून येते ते आपण पाहिलेलं आहे.
तर सॉरी, त्या रेचिडोनिक ऍसिड पाथवेच्या वेळेस आपण एनसेडचा आपण डिस्कशन केलेलं आहे. तर एनसेड्स प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस इनहिबिट करतात, हे तर तुम्हाला माहिती आहे. येस. प्रोस्टाग्लॅंडिनचा इन्फ्लामेशन मधला रोल काय आहे, की ते व्हॅसोडायलेटेशन करतात, कॅपिलरी परमेबिलिटी इन्क्रीज करतात, आणि प्रोस्टाग्लॅंडिन जे ब्लड मधल्या सेल्स आहेत त्याचं एक्झुडेशन करतात. ओके, त्याचं किमोटॅक्सिस साठी त्यांचा रोल आहे. बरोबर आहे. इतकं तर पाठ लक्षात आलं तुमच्या. प्रोस्टाग्लॅंडिनचा रोल काय आहे इन्फ्लामेशन मध्ये? इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट मेडिएटर ऑफ इन्फ्लामेशन. मग एका वाक्यात जर विचारलं की हाऊ एनसेड्स आर इफेक्टिव्ह ॲज अँटी इन्फ्लॅमेटरी, एनसेड्स आर इफेक्टिव्ह ड्यू टू inhibition of prostaglandin synthesis. These prostaglandins are considered as one of the important mediators of inflammation. आणि prostaglandin synthesis inhibit होऊन अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन हे ड्रग प्रोड्यूस करतात. लक्षात आलं? तुम्हाला ते इन्फ्लॅमेशनच्या स्टेप्स त्यासाठी माहित असणं गरजेचं आहे. आता त्या स्टेप्स डिटेलमध्ये आपल्याला घेणं शक्य नाही, त्यामुळे मी थोडक्यात अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन्स तुम्हाला सांगणार आहे कशी होते. डिटेलमध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही. ओके. तर इन्फ्लामेशन जर तुम्ही पॅथॉलॉजी मध्ये तो टॉपिक कव्हर केला असेल तर तुम्हाला हे माहित आहे की इन्फ्लामेशन मध्ये नंबर ऑफ वॅसो ऍक्टिव्ह, केमोटॅक्टिक, प्रॉलिफरेटिव्ह फॅक्टर्स इन्व्हॉल्व्ह होतात डिफरंट स्टेजला. आणि ॲज ए एनसेड पॉइंट ऑफ व्ह्यू, अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू, मेनी टार्गेट्स आहे ऍक्शनचे. कोणकोणते आहेत ते मी तुमच्याशी डिस्कस करतोय. Most of the NSAIDs produce anti-inflammatory action due to inhibition of prostaglandin synthesis. We have discussed prostaglandins have a role in inflammation. They produce exudation. They're responsible for vasodilatation. They're responsible for increased capillary permeability. So NSAIDs by inhibiting prostaglandin synthesis produce anti-inflammatory action. लक्षात आलं एवढं? हो सर. नो. आता हे जे ऍक्शन्स आहे बाकीच्या ते नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. कोणकोणते आहे? सम एनसेड्स ऑल्सो ऍक्ट बाय सम ऍडिशनल मेकॅनिझम. सम एनसेड स्टॅबिलाइज ल्युकोसाइट लायसोझोमल मेम्ब्रेन. सम एनसेड रिस्पॉन्सिबल फॉर some NSAID produce suppression of superoxide or free radical. Some NSAIDs interfere with chemotaxis process. किमोटॅक्सिस प्रोसेस तुम्हाला माहित आहे का काय आहे? किमोटॅक्सिस जे ब्लड मधले सेल्स जे आहेत त्या सेल ऍट द साइट ऑफ इन्फ्लामेशन जे आहे तिकडे जायची जी प्रोसेस आहे त्याला किमोटॅक्सिस असं म्हणतात. आणि त्यामध्ये इलॅम 1 आणि आयकॅम 1 हे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांचा फार मोठा रोल आहे. इलॅम 1 म्हणजे एंडोथेलियल ल्युकोसाइड ॲडेजन मोलेक्युल, आयकॅम म्हणजे इंट्रासेल्युलर ॲडेजन मोलेक्युल, अँड दे आर इन्व्हॉल्व इन किमोटॅक्सिस. आणि त्याचं ऍक्टिव्हेशन किंवा एक्सप्रेशन हे एनसेड्स इनहिबिट करतात. तर इलॅम 1 आणि आयकॅम 1चं जर एक्सप्रेशन किंवा ऍक्टिव्हेशन ऍक्शन इनहिबिट झाली तर किमोटॅक्सिस प्रोसेस होईल का? नाही होणार. ओके. आणि त्याच्यामुळे अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन येते. त्याचप्रमाणे अदर इन्फ्लामेशनच्या प्रोसेसमध्ये उपयुक्त असणारे जे हे आहेत पार्ट, सिलेक्टिन आणि इंटिग्रिन, याचे एक्सप्रेशन ते इनहिबिट करतात. त्याचप्रमाणे ग्रोथ फॅक्टर आहे ते अफेक्ट करतात. त्यात ग्रॅन्युलोसाइट, मोनोसाइट, कॉलनी स्टिम्युलेटिंग फॅक्टर असेल, इंटरल्युकिन 6 असेल, लिम्फोसाइट ट्रान्सफॉर्मिंग फॅक्टर असेल. तर हे सर्व फॅक्टर्स जे आहे इन्फ्लामेशन मध्ये त्यांचा रोल आहे त्यांनाही एनसेड्स अफेक्ट करतात. तर प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस इनहिबिट करणं ही तर त्यांची एक ऍक्शन आहे. पण या काही एनसेटला यापैकी काही ऍडिशनल ऍक्शनही दिसून येतात. लक्षात आलंय?
डिस्मेनोरिया ऑलरेडी मी डिस्कस केलेला आहे. इन डिस्मेनोरिया हाऊ एनसेड्स आर इफेक्टिव्ह, तुम्ही मला सांगा. Prostaglandin Uncoordinated uterine contractions causes the compression of the vessels, which Very causes the ischemia of the uterus. uterine cells and causes uterine the pain. Good. So NSAIDs, how they are effective? By inhibiting prostaglandin synthesis, there will be no contraction of the uterine smooth muscle, so no compression of blood vessels. So blood flow to the uterus is not affected. So there will be no ischemic pain. So in dysmenorrhea, NSAIDs are the preferred group. आपण हे पाहिलंय. So NSAID lower uterine prostaglandin level and responsible for excellent relief in 60 to 70% and partial relief in the remaining patient. And secondary symptoms जे आहे ते पण इम्प्रूव्ह होतात. त्याला अँसिलरी सिम्पटम्स असं म्हणतात, जसं हेडेक, मसल एक, नॉशिया, हे डिस्मेनोरियाच्या वेळेस दिसून येतं, ते पण इम्प्रूव्ह होतं NSAIDsने. ओके, एक्सिस फ्लो नॉर्मलाइज होतो. आणि अजून कोणतं ड्रग आपण डिस्मेनोरियासाठी पाहिलेलं आहे एएनएस मधलं? अँटीस्पाझमोटिक, अँटीसिक्रेटरी ड्रग्स आठवत आहे? कोणत्या ग्रुप मध्ये येतं? डायसायक्लोमाइन. डायसायक्लोमाइन. ओके. सो अँटीकोलिनर्जिक वी कॅन यूज ॲज अ अल्टरनेटिव्ह इन डिस्मेनोरिया. तर डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये कोणते ड्रग यूज होतात डिस्मेनोरियासाठी जास्त? Dicyclamine, mefenic acid, naproxen. मेफेनेमिक ऍसिड, नॅप्रोक्झेन, आणि पहिलं कोणतं सांगितलं? Dicyclamine also. डायसायक्लोमाइन. Cyclopam. नाही, मग सायक्लोपाम म्हणजे त्याच्यात इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ Paracetamol. ओके, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू ड्रग ना? Paracetamol, Dicyclamine and dicyclamine, paracetamol. प्लस पॅरासिटामॉल. हा, पॅरासिटामॉल प्लस डायसायक्लोमाइन. ओके, म्हणजे एनसेड असतंच त्याच्यात. Yes. सायक्लोपाम मध्ये एनसेड आहेच. Hmm. ओके ओके. आता अँटीप्लेटलेट ऍग्रिगेटरी इफेक्ट एनसेड्स. आता आपल्याला दोन तर गोष्टी आपण पाहिलेल्या आहे की प्लेटलेट ऍग्रिगेशन साठी कोणता प्रोस्टाग्लॅंडिन इम्पॉर्टंट आहे आणि प्लेटलेट ऍग्रिगेशन कोणत्या प्रोस्टाग्लॅंडिनने इनहिबिट होतं. Thromboxane A2 आणि Thromboxane PGI2. 18 ऍग्रिगेशन होतं आणि प्रोस्टाग्लॅंडिन I2 इनहिबिट होतं ऍग्रिगेशन. ओके, ठीक आहे. तर यामध्ये NSAIDsचा विचार केला तर NSAIDs act by inhibiting COX enzyme, so they inhibit synthesis of both pro-aggregatory thromboxane A2 and anti-aggregatory prostaglandin I2. Okay, but effect on platelet thromboxane A2 is predominant. मग त्यामुळं थेरापेटिक डोस ऑफ द मोस्ट NSAIDs इनहिबिट प्लेटलेट ऍग्रिगेशन आणि त्यामुळं ब्लिडिंग टाइम हा प्रोलॉंग होतो. ओके, ठीक आहे. आता याच्यामध्ये ऍस्पिरिन नावाचा जो NSAID आहे तो आपण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये अँटी प्लेटलेट म्हणून वापरतो. तर ऍस्पिरिन आणि अदर NSAID मध्ये काय फरक आहे? ऍस्पिरिन कसं इनहिबिट करतं कॉक्स एन्झाईम? At low dose, it inhibits only thromboxane A2 and doesn't act on PGI2. ओके, Two. सिंथेसिस. Low dose. And irreversibly inhibits the thromboxane platelets. Okay, so this aspirin inhibits COX enzyme irreversibly. बाकी सगळे NSAIDs COX enzyme हे रिव्हर्सिबली इनहिबिट Reversible करतात. inhibit. ओके, ऍस्पिरिन असा NSAID आहे की तो COX enzyme इरिव्हर्सिबली इनहिबिट करतो. आणि ऍस्पिरिन जर आपण लो डोसला यूज केलं तर
तो सिलेक्टिव्हली थ्रम्बोक्सिन A2 चं प्रोडक्शन इनहिबिट करतो विदाउट अफेक्टिंग प्रोस्टाग्लॅंडिन I2 सिंथेसिस. And for antiplatelet action point of view, we want inhibition of thromboxane A2 synthesis without affecting prostaglandin I2 synthesis. So this is HU at low dose. At high dose, what happens? It inhibits both thromboxane A2 and prostaglandin I2 synthesis. So beneficial prostaglandin I2 is synthesis is affected when we use aspirin at high dose, and this is the reason aspirin we use at low dose for antiplatelet point of view. So what is the antiplatelet dose of aspirin? 75 75 to 75 to 325 milligrams. 75 to 325 milligrams. okay, 75 to 325. ओके. आणि आता रिसेंटली काही क्लिनिकल ट्रायल्स मध्ये इवन 40 मिलीग्रॅमला ही अँटीप्लेटलेट ऍक्शन दिसून आली आहे. तर काही बुक्स मध्ये 40 to 325 अशी ही रेंज दिलेली आहे. बट मोस्ट कॉमनली यूज जे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये डोस होतो तो 75 to 150 होतो. MI च्या पेशंट असेल MI चा तर त्यामध्ये आपण 325 यूज करतो. 50 ची पण टॅबलेट येते सर, ASA 50. किती? ASA 50 म्हणून पण टॅबलेट येते सर, 50 mg. 50 mg. मग तेच सांगितलं 40 to 325 रेंज आता काही बुक्स मध्ये मेन्शन केलेली आहे. आता आपण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये प्रोफिलॅक्सिस साठी जास्त काय यूज करतो? कॉमन डोस 75 ना? 75. ओके, ठीक. मग 50 mg कधी यूज करतात? त्याचं काही आहे? जर पेशंट एल्डरली मध्ये देतात किंवा ब्लिडिंगची काही रिस्क वगैरे असेल ना, ओके, त्याच्यामध्ये ओके ओके. किंवा हे कॅन्सर किंवा Most probably it must be given as a maintenance dose, sir. हा, मेंटेनन्स डोस आहे 75 mg. 325 ड्युरिंग MI अटॅकच यूज होतो. ओके, Golden hours. गोल्डन आवर मध्ये. पण नंतर आपण परत प्रोफिलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू 75 ला आपण शिफ्ट करतो. बर, बाकी आपण जेव्हा ऍस्पिरिनचे ऍक्शन पाहणार आहोत तेव्हा ते डिस्कस करणारच आहे. आता यामध्ये थ्रोम्बोक्सिन म्हणजे ऍट लो डोसला ऍस्पिरिन सिलेक्टिव्हली थ्रोम्बोक्सिन A2 प्रोडक्शन इनहिबिट करतो, बरोबर. आणि हाय डोसला तो थ्रोम्बोक्सिन A2 आणि प्रोस्टाग्लॅंडिन I2 दोघांचं सिंथेसिस ऍस्पिरिन इनहिबिट करतो ऍट हाय डोसला. हाय डोस. ओके, तर यामध्ये जे एन्झाईम लागतं, ओके, म्हणजे आता थ्रोम्बोक्सिन A2 प्रोडक्शन इनहिबिट का होतं? कोणतं एन्झाईम इनहिबिट होतं? कॉक्स. आता प्लेटलेट मध्ये थ्रोम्बोक्सिन A2 प्रोड्यूस होतं हे मी तुम्हाला सांगितलं, आणि त्यासाठी कोणतं कॉक्स लागतं? दिस इज ए कॉन्स्टिट्यूटिव्ह म्हणजे दिस इज ए नॉर्मल फिजिओलॉजिकल फंक्शन आपलं. कॉक्स 1 लागतं, कॉक्स 1, बरोबर आहे. म्हणजेच अँटीप्लेटलेट ऍक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू कोणता एन्झाईम इनहिबिट झाला पाहिजे? कॉक्स 1. कॉक्स 1. मग सिलेक्टिव्ह कॉक्स 2 इनहिबिटर यूज केले तर अँटीप्लेटलेट ऍक्शन येईल का त्याच्यात? नाही येणार. तर हे लक्षात ठेवा, सिलेक्टिव्ह COX-2 इनहिबिटर आर डिव्हाइड ऑफ अँटीप्लेटलेट ऍग्रिगेटरी और अँटीथ्रोम्बोटिक इफेक्ट. त्यांना अँटीप्लेटलेट ऍग्रिगेशन म्हणजे हे सिलेक्टिव्ह COX-2 इनहिबिटर प्लेटलेट ऍग्रिगेशन इनहिबिट नाही करू शकत जसं ऍस्पिरिन करतो. म्हणजे त्यांना थोडक्यात अँटीप्लेटलेट किंवा अँटीथ्रोम्बोटिक इफेक्ट आहे का सिलेक्टिव्ह COX-2 इनहिबिटरला? नाही. ओके, लक्षात आलं हे? येस सर. आता हे डक्टस आर्टरियोसस क्लोजर. ओके, आता हे काही पार्ट मी काल तुमच्याशी डिस्कस केलेला आहे. डक्टस आर्टरियोसस इज द व्हेसल कनेक्टिंग व्हॉट? पल्मोनरी आर्टरी टू एओर्टा. येस, पल्मोनरी आर्टरी टू एओर्टा. म्हणजे पल्मोनरी आर्टरी आणि एओर्टा एकमेकांना कसे कनेक्ट होतात? थ्रू डक्टस आर्टरियोसस.
आणि फिटल्स मध्ये लंग मॅच्युअर असतात का? नाही. नसतात. नाही. ओके, मग जे पण मॅटर्नल सर्क्युलेशन थ्रू ब्लड, म्हणजे जे पण हे म्हणजे फिटल सर्क्युलेशन मध्ये जे पण ब्लड आहे ते राईट ॲट्रियम मधून राईट व्हेंट्रिकल मधून मध्ये येतं, राईट व्हेंट्रिकल मधून पल्मोनरी आर्टरी मध्ये येतं, आणि पल्मोनरी आर्टरी मध्ये मधून ते अवॉर्टाकडे बायपास होतं डायरेक्टली. लंग्स मध्ये जात नाही कारण लंग्स मॅच्युअर नसतात. मग पल्मोनरी आर्टरी मधून अवॉर्टामध्ये जाण्यासाठी कोणती वेसल महत्वाची आहे? डक्टस आर्टेरियोस. Arteriosus. आणि त्याची पेटन्सी कशी मेंटेन केली जाते हे मी काल तुमच्याशी डिस्कस केलं. पण ते सांगताना मी प्रोस्टाग्लॅन्डिन्स जे तिथं बनतात लोकली, त्यासाठी कॉक्स 1 एन्झाईमचा रोल आहे का कॉक्स 2? मी तुम्हाला सांगितलं कॉक्स 2 इज इंड्युसेबल बट ऍट सम साइट इट इज कॉन्स्टिट्यूटिव्ह. ब्रेन, हार्ट आणि किडनी. किडनी इथं जे प्रोस्टाग्लॅन्डिन तयार होतं ते कॉक्स 2 मधून होतं, कॉक्स 2 थ्रू होतं, आणि त्यामुळं डक्टस आर्टेरियोसिस ओपन राहतो थ्रू आउट फिटल लाईफ. आणि त्यासाठी जे प्रोस्टाग्लॅन्डिन आहे ते प्रोस्टाग्लॅन्डिन E2 आहे. काल मी चुकून प्रोस्टाग्लॅन्डिन I2 म्हणलो होतो, तर ते प्रोस्टाग्लॅन्डिन E2 तयार होत असतं, आणि E2 हे डक्टस आर्टेरियोसिस ची जी ओपनिंग आहे ते मेंटेन ठेवतं, आणि त्याच्यामुळं ब्लड हे पल्मोनरी आर्टरी मधून कुठं जातं? अवॉर्टामध्ये, आणि अवॉर्टामधून पूर्ण बॉडीला सप्लाय होणार आहे. म्हणजे हे लंगला काय केलेलं आहे? बायपास. बायपास. आणि आफ्टर बर्थ बाय अननोन मेकॅनिझम हे डक्टस आर्टरीज क्लोज होतं, त्यामुळे पल्मोनरी आर्टरी मधलं ब्लड कशात जातं? लंग्स मध्ये. Lungs बरोबर. मध्ये. लंग्स मधून त्या लंग्स मधून ते पळत लेफ्ट ॲट्रियम मध्ये येतं पल्मोनरी व्हेन थ्रू. आता आफ्टर बर्थ डक्टस आर्टरियोसिस क्लोज होतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे, नॅचरल फेनॉमेना आहे. कसं होतं, काय होतं, डिटेलमध्ये नाही. बाय अननोन मेकॅनिझम प्रोस्टाग्लॅन्डिन सिंथेसिस स्टॉप होते आणि डक्टस आर्टरियोसिस आफ्टर बर्थ हे क्लोज होतं. बरोबर आहे. आता हो. जर आपण एनसेड्स यूज केले तर काय होऊ शकतं? अर्ली यूज केले तर लवकर क्लोज होऊन जाईल प्रीमॅच्युअरली डक्टस. प्रेग्नन्सी मध्ये जर दिले इन तर. प्रेग्नन्सी इफ वी यूज non-steroidal anti-inflammatory drugs in third trimester, for example, so NSAIDs may responsible for premature closure of ductus artery. आर्टेरियोसिस. ओके, लक्षात आलं तुमच्या? ओके. येस. आता आफ्टर बर्थ डक्टस आर्टेरियोसिस काय होतं? क्लोज. क्लोज. समजा ते ओपन राहिलं. ओके, ओपन राहिलं. ओके, तर काय होऊ शकतं? तर हे डक्टस आर्टेरियोसिस आफ्टर बर्थ ओपन राहिलं तर काय होऊ शकतं? ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड एकत्रच राहील सगळं. तर याच्यामध्ये काय होतं, आता ड्युरिंग फिटल सर्क्युलेशन हा डक्टस आर्टेरियोसिस जो कनेक्टिंग पार्ट होता पल्मोनरी आर्टरी अओर्टा, त्यामध्ये ब्लड कुठून कुठं जात होतं? आर्टरी टू अवोर्टा. पल्मोनरी आर्टरी टू अओर्टा जात होतं. अवोर्टाकडे जात होतं ते. ओके. आता आफ्टर बर्थ जर हा डक्टस आर्टेरियोसिस ओपन राहिला तर यामध्ये काय होतं की आफ्टर बर्थ जो डक्टस आर्टेरियोसिस ओपन आहे त्यात काय होतं की आफ्टर बर्थ पल्मोनरी आर्टरी पेक्षा अओर्टा मधलं प्रेशर हे जास्त असतं, आणि त्यामुळं जो फ्लो आहे तो रिव्हर्स होतो. म्हणजे आफ्टर बर्थ जर डक्टस आर्टेरियोसिस ओपन राहिलं तर ब्लड हे अओर्टा मधून कशात जाईल? पल्मोनरी Artery आर्टरी मध्ये. शंट चेंज. पल्मोनरी आर्टरी मध्ये. म्हणजे त्याला लेफ्ट टू राईट शंट म्हणतात. काय म्हणतात? लेफ्ट टू राईट शंट. लेफ्ट टू राईट. आणि जर पल्मोनरी आर्टरी ब्लड अओर्टा मधून गेलं तर पल्मोनरी आर्टरी मधून मध्ये जास्त फ्लो येईल अओर्टा मधून इकडं, तर पल्मोनरी हायपरटेन्शन होऊ शकतं. पल्मोनरी हायपरटेन्शन होतं
नंतर कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर किंवा कार्डियक अरेथमिया पण होऊ होऊ शकतात. शकतात. तर ते करेक्ट करण्यासाठी डक्टस आर्टरियोसस क्लोज होणं गरजेचं आहे. आणि डक्टस आर्टरियोसस क्लोज होण्यासाठी तुम्हाला तिथली प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस इनहिबिट करावं लागेल. पण टू क्लोज द डक्टस आर्टरियोसस इफ इट रिमेन्स ओपन आफ्टर बर्थ of the baby, how can we close this ductus arteriosus? By using NSAID. By using NSAID. आणि त्यासाठी इंडोमेथेसिन नावाचा ड्रग यूज करतात. इंडोमिथासिन मागच्या ऍस्पिरिन काय म्हणले सर? इंडोमिथासिन आणि ऍस्पिरिन पण वापरलं जातं. ऍस्पिरिन. ओके सर एक डाऊट होता सर की ड्युरिंग फर्स्ट ट्रायमेस्टर ऑफ प्रेग्नन्सी और सेकंड ट्रायमेस्टर ऑफ प्रेग्नन्सी फिमेल हॅव्हिंग कॉन्स्टिपेशन अँड कोलिकी पेन, त्यावेळेला आपल्याला काय दिलं पाहिजे? तिला मेफेनेमिक ऍसिड वगैरे दिलं तर दिस रिस्क इज देअर ना? हा बरोबर आहे. काय दिलं पाहिजे तिला अँटीस्पाझमोटिक कोलिकी पेन साठी? आता याच्यामध्ये कसं आहे की सेफ्टी बाकी ड्रगची एक पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. प्रेग्नन्सी मध्ये आता याच्यात जे ड्रग्स आता आपण तसं पाहिलं म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये एनसेड्स यूज केलं तर प्रीमॅच्युअर क्लोजर ऑफ डक्टस आर्टरियोसस होऊ शकतं. बरोबर आहे. तर मग अदर अल्टरनेटिव्ह जे आहे ते आपण यूज केलेलं बेटर राहील. आता याच्यामध्ये ट्रायमॅडोलची सेफ्टी एक मला अजून क्लिअर माहीत नाहीये. मला माहित नाहीये ट्रायमॅडोल आपण यूज करतो का नाही. तुमचं क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये काय आहे? ट्रॅमेडॉल विषयी क्रॉस फिंगर आहे सर. यस ऑर नो असं आहे. हा मग ते सेफ्टी क्लिअर नाही. ते सेफ्टी क्रोसिन क्लिअर तर देतात नाही. ना पण सर, हा क्रोसिन तर देतात, पण पॅरासिटामॉल देतात प्रेग्नेंसी. प्रेग्नन्सी मध्ये पॅरासिटामॉल देतो आपण. प्रेग्नन्सी मध्ये पॅरासिटामॉल देतो ते आहे. आता हे कसं आहे की प्री मॅच्युअर क्लोजर ऑफ डक्टस आर्टरोसिसची जी रिस्क आहे ती म्हणजे पॅरासिटामॉल बरोबर कमी असेल, त्यामुळे ती देत असू शकता. पण अँटीस्पाझमोटिक पॉइंट ऑफ व्ह्यू मग आपण जे पॅरासिटामॉल आणि डायसायक्लोमाइन जे आहे कॉम्बिनेशन, तर डायसायक्लोमाइनची सेफ्टी कशी आहे त्याच्याविषयी काय आहे? ते यूज होतं का डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये? प्रेग्नन्सी मध्ये अँटीकोलिनर्जिक ड्रग आपण यूज करतो का? तुमचं काय? डायसायक्लोमाइन आणि पॅरासिटामॉल, सायक्लोपामच जास्त यूज करतो सर. ते सायक्लोपॉम आपण यूज करतो, पण त्यामध्ये आता पॅरासिटामॉल जो आहे ना, तर पॅरासिटामॉलचं एक अजून एक हे म्हणतात की तो त्याची ऍक्शन जी आहे ती हेपॅटोटॉक्सिक पण आहे सर कोणता पॅरासिटामॉल. आहे ना. पण आता कसं आहे की आपण किती यूज करतो काय करतो त्याच्याशी रिलेटेड आहे. कमी हिपॅटोटॉक्सिसिटी डोसलाच वापरतात सर. कमी डोस 500 mg देतो आपण सर. 500 पण SOS सांगतो किंवा हाफ हाफ सांगतो. हाफ वगैरे देतो. पॅरासिटामॉल 2 ग्रॅम पेक्षा कमी डोस मध्येच आपण यूज करतो जनरली पर डे चा विचार केला तर. हो. मॅक्झिमम आपण 650 यूज करतो आणि 3 टाइम्स जास्तीत जास्त आपण देतो वो. तर ते 2 ग्रॅम पेक्षाच कमी होतं. आणि पॅरासिटामॉल जो हिपॅटोटॉक्सिसिटी आहे ती नॉर्मल इंडिव्हिज्युअल मध्ये 10 ग्रॅम पेक्षा जास्त डोस जास्त असेल घेतला तर तर हो. होतो. आणि अल्कोहोलिक पेशंट मध्ये 5 ते 6 ग्रॅमला पॅरासिटामॉल टॉक्झिसिटी येऊ शकते. तर दोन्ही सिनेरिओ मध्ये जरी आपण 650 यूज केलं तर मॅक्झिमम आपण 2 ग्रॅमच्या पुढे जाणार नाही. कन्सर्न असा आहे की जो कन्फ्युजन मला पण आहे की प्रीमॅच्युअर क्लोजर ऑफ डक्टस आर्टरियोसस एनसेडनी होऊ शकतं असं केडी त्रिपाठी मध्ये मेन्शन आहे. तर ते हे एनसेड्स जे आहेत ते मग प्रेग्नन्सी मध्ये यूज करताना काय काळजी घेतली पाहिजे? ते सेफली यूज करू शकतो का नाही, हा एक प्रश्न आहे. इव्हन ऍस्पिरिनचा यूज तुम्ही पाहिला असेल प्रेग्नन्सी मध्ये एएनसी मध्ये. लो डोस ऍस्पिरिनचा यूज पाहिलाय ज्या फिमेल देतो सर. पेशंटला. लो डोस ऍस्पिरिन दिलं जातं सर दिलं जातं कंपल्सरी. सर. पण कशासाठी दिलं जातं? टू प्रिव्हेंट द प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन अँड प्री. हा म्हणजे जे प्री क्लॅम्पशिया इक्लॅम्पशिया. तर मला तो क्वेश्चन पडायचा की ऍस्पिरिन जर दिलं तर मग ऍस्पिरिन पण एनसेड आहे, मग ते प्री मॅच्युअर क्लोजर ऑफ डक्टस आर्टरियोसिस त्यांनी होत नाही का?
तर त्याचं एक्सप्लेनेशन मे बी जे होतं, मला जे वाटत होतं की आपण ॲस्पिरिनचं यूज डेट पाहिलेला आहे याच्यासाठी प्रेग्नन्सी मध्ये ज्यांच्यात इक्लॅम्शिया किंवा प्री इक्लॅम्शिया इक्लॅम्शियाची चान्सेस जास्त आहेत, अशात आपण सेकंड ट्रायमिस्टर मध्ये आपण देतो ते. तर ॲस्पिरिन आपण लो डोसला यूज करतो आणि लो डोसला सिलेक्टिव्हली थ्रोम्बोक्सिनेटिव्ह प्रोडक्शन इनहिबिट होतं आणि बाकी प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस अफेक्ट होत नाही. नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळं डक्टस आर्थ्रोसिस मधलं प्रोस्टाग्लॅंडिन प्रोडक्शन अफेक्ट होत नसेल असं माझं म्हणजे थिंकिंग आहे त्याच्याबद्दल. पण बाकी एनसेडचा जर विचार केला तर ते प्रेग्नन्सी मध्ये यूज करतात का नाही? आता पॅरासिटामॉल यूज करतात, पण आयबुप्रोफेन किंवा नाही करत किटोप्रोफेन नाही करत ते. काहीच नाही त्यात. फर्स्ट पॅरासिटामॉल ट्रायमेस्टरला डायक्लोफेनेक वापरतात आणि काही थर्ड ट्रायमेस्टरला डायक्लोफेनेक वर वापरताना पाहिलेले आहे. थर्ड थर्डला डायक्लो वापरू शकतो सर. खूप सिव्हिअर बॅक पेन वगैरे काही पेशंटला असेल ना, तर Continuous ऑर्थोपेडिक वापरतात सुद्धा ते. ऍडवाइस करतात डायक्लो थर्ड ट्रायमेस्टर मध्ये. 15 म्हणजे कधी कधी महिनाभर पण देतो डायक्लोफेनेक. नाही, मग त्याचाच एक कन्सर्न जो आहे ना आपला, ऍज पर जे केडी त्रिपाठी आहे, प्री मॅच्युअर क्लोजर ऑफ डक्टस आर्ट्रोसिसची रिस्क वाढत नाही का? हा जो कन्सर्न आहे तो क्वेश्चन मार्क तयार होतो ना, की आपण जर इतके दिवस यूज केलं केले तर तर बंदच होणार. हा प्रीमॅच्युअर क्लोजर ऑफ डक्टस आर्ट्रोसिस होऊ शकतं ना. तर त्याविषयी काय आहे, त्याविषयी काही आर्टिकल्स आपण सर्च करायला पाहिजे की हे काय, किंवा गायनेकोलॉजिस्टला विचारलं पाहिजे. पण आता कसं आहे की तर मोस्ट प्रॉबेबली अंदाजे बर का, की हं, इट मस्ट बी रिलेटेड टू द डोस अँड ड्युरेशन ऑफ द NSAID. ट्रीटमेंट. हा. हा डोस Most probably. डोस Occasional आहे. use or short-term use may not be affecting ductus arteriosus. This is what I feel. असू शकतं, म्हणजे म्हणजे आपण ते लिटरेचर वाचले पाहिजे, किंवा जे गायनेकोलॉजिस्ट आहेत, जे म्हणजे त्यांना पण विचारलं पाहिजे. मी मी पण विचारलं सर, दे कॅनॉट आन्सर दिस. नाही, मी पण विचारलं, त्यांनी पण आन्सर दिलं नाही. त्यांना एवढंच माहिती की ते यूज करतात इक्लाम्शियामध्ये हे, किंवा बाकी गोष्टी. तर मला पण त्याचा आन्सर भेटलेला नाही. मला जो प्रश्न तुम्हाला जे आलेत ते प्रश्न मला पण आले होते. फक्त ऍस्पिरिनचा जो आहे तो माझ्या लॉजिकनुसार तो लो डोसला थ्रोम्बोक्सिनेटिव्ह प्रोडक्शन सिलेक्टिव्हली इनहिबिट करतो. आणि का करतो ते मी तुम्हाला त्याचं रिझन असं आहे की थ्रोम्बोक्सिनेटिव्ह प्रोडक्शन सिंथेसिस ही प्लेटलेट मध्ये होते, आणि ऍस्पिरिन लो डोसला यूज केल्यानंतर जेव्हा तो ऍब्सॉर्ब होतो पोर्टल व्हेन मधून, पोर्टल सर्क्युलेशन मधून लिव्हर मध्ये येतो, लिव्हर मध्ये मेटाबोलाइज होतो काही पार्ट, आणि राहिलेला सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जातो. तर लो डोसला यूज केल्यानंतर ऍस्पिरिन प्लेटलेटवर कुठे ऍक्ट होतो ते फार महत्वाचं आहे. ऍस्पिरिन प्लेटलेट मधलं कॉक्स एन्झाईम इनहिबिट करतो बिफोर इट्स एंट्री इन टू द लिव्हर. म्हणजे पोर्टल सर्क्युलेशन मध्ये प्लेटलेट्स जे आहेत त्या ऍस्पिरिनला एक्सपोज होता, आणि त्यामुळं ऍस्पिरिनचं मेटाबॉलिझम व्हायच्या आधीच प्लेटलेट्स मधला कॉक्स एन्झाईम इनहिबिट होतो, आणि तो कुठं होतो? पोर्टल व्हेन मध्ये. त्यामुळे तिथलं कॉक्स इनहिबिट झालं प्लेटलेट्स मधला, तर थ्रोम्बोक्सिनेटिव्ह बनणार नाही. आणि लिव्हर मध्ये नंतर ऍस्पिरिन आला, मेटाबोलाइज झाला, तर मेटाबॉलिक प्रॉडक्ट झाल्यानंतर, मेटाबॉलिझम झाल्यानंतर राहिलेला जो सगळाच मेटाबोलाइज नाही होत, काही मेटाबोलाइज होतो पार्ट, आणि काही ऍस्पिरिन सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जातो. आणि तो ऍस्पिरिन ची क्वांटिटी एवढी कमी असते की ते एंडोथेलियम किंवा ब्लड व्हेसल मधलं प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस इनहिबिट करत नाही. तर हे प्रोबेबल ऍस्पिरिनचं रिझन मला माहित आहे, परंतु बाकी एनसेड बद्दलचं माहित नाही, आणि ते यूज करतात हे पण मी काही ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यामुळे त्याची सेफ्टी बद्दल मला पण कन्सर्न आहे, ते सेफ आहेत का नाही. आपण म्हणतो की बेटर टू अवॉइड एनसेड इन द थर्ड ट्रायमिस्टर, देर इज रिस्क ऑफ प्रीमॅच्युअर क्लोजर ऑफ डक्टस आर्टरियोसस, बेटर टू अवॉइड एनसेड्स ड्युरिंग लेबर बिकॉज दे रिस्पॉन्सिबल फॉर प्रोलॉंगेशन ऑफ लेबर. थर्ड ट्रायमिस्टर मध्ये जर आपण NSAIDs वापरले तर PPH ची पण रिस्क वाढते सर. पीपीएच येस, पोस्टपार्टम हेमरेजची रिस्क वाढते. वाढते. ओके.
त्याचं रिझन तेच आहे की म्हणजे ड्युरिंग लेबर किंवा नंतर यूज करताना त्यावेळेस केले किंवा थर्ड डिलेड ट्रायमेस्टर लेबर, प्रोलॉंग लेबर होतं ते तर होतं त्याच्यामध्ये. आणि डिलिव्हरी आणि झाल्यानंतर दॅट युटेराईन इज द कॉज ऑफ अटोनी, युट्राईन अटोनी. हा ते होत नाही, युटेराईन कॉन्ट्रॅक्शन प्रॉपर होत नाही, तर त्या गोष्टी पण आहेत. ठीक आहे, आपण हे जे जो आहे ना आता ऍज पर त्रिपाठी प्रिस्क्रायबिंग ऑफ एनसेड नियर टर्म शुड बी अवॉइडेड, ते तर आपल्याला म्हणजे बुक्स मध्ये दिलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे बुक्स मध्ये ते पोस्टपार्टम ह्युमरेजची रिस्क वाढते ते पण मेन्शन केले सरांनी जे सांगितलं ते. ओके, तर आता बुक्स मध्ये असे सेंटेन्स आहे की ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ एनसेड्स इन लेट प्रेग्नन्सी हॅज बीन फाउंड टू प्रमोट प्रीमॅच्युअर क्लोजर ऑफ डक्टस आर्टरियोसिस इन सम केसेस. काही केसेस मध्ये दिसल्यात, मे बी आता ते नंबर किती आहे आपल्याला माहित नाही, पण शेवटी जर डक्टस आर्टरियोसिस क्लोज झालं तर त्याचा इफेक्ट फिटसवर होऊ शकतो, बरोबर आहे. मग आपल्याला ते अवॉइड केलेलं बेटर राहील. ओके, त्याचप्रमाणे एनसेड पीपीएच ची रिस्क वाढवतात. त्यामुळं ॲज पर के डी त्रिपाठी प्रिस्क्रायबिंग ऑफ एनसेड्स नियर टर्म शुड बी अवॉइडेड. थर्ड ट्रायमिस्टर असू द्या किंवा ड्युरिंग लेबर डिले होईल लेबर, तर त्या गोष्टी आहेत. तर डक्टस आर्टरोसिस रिलेटेड जो क्वेरी आहे ते आपण सर्च करूया ग्रुप मध्ये. तुम्ही काही आर्टिकल्स रीड करा, त्यात तुम्हाला काही माहित झालं तर ग्रुपवर टाका, मी पण सर्च करतो. ओके, ठीक आहे. आपण ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. तर पार्च्युरेशन ऑलरेडी मी डिस्कस केलेलं आहे की प्रोस्टॅग्लॅन्डिन्स हॅव रोल इन द इनिशिएशन ऑफ लेबर अँड प्रोग्रेशन ऑफ लेबर. सो इफ वी यूज एनसेट ड्युरिंग लेबर, तर प्रोग्रेशन ऑफ लेबर जे आहे ते स्लो होईल, त्यामुळं डिले होऊ शकतो लेबर. ओके, तर ड्युरिंग लेबर बेटर टू अवॉइड एनसेट. ओके, ठीक आहे. त्यानंतर गॅस्ट्रिक म्युकोजल डॅमेज, एनसेड्स यूज केले तर गॅस्ट्रिक म्युकोजल डॅमेज होऊ शकतं. आपण पाहिलंय की प्रोस्टॅग्लॅन्डिन्स प्रोड्यूस इन द स्टमक, they have beneficial effect in the prevention of peptic ulcer, or they are helpful in prevention of peptic ulcer. How? These prostaglandins decrease acid secretion, they increase mucus secretion and increases mucosal blood flow. blood flow. Blood. So if and these prostaglandins which are beneficial in prevention of peptic ulceration, they are produced through which enzyme? COX-1. COX-1. Okay, so if we use non-selective COX inhibitor, okay, if we use NSAIDs, non-selective COX in which act by inhibiting COX-1, COX-2, these NSAIDs associated with risk of peptic ulceration. So peptic ulceration is one of the important adverse effect of NSAID, and risk of peptic ulceration is less with which NSAID? COX. Selective COX-2 inhibitor. Selective COX-2 inhibitor like इटोरोकॉक्सिब. ओके, ते आपण पाहिलेलं आहे. ओके, तर इथपर्यंतचा पार्ट आपण आज डिस्कस केलेला आहे. 8 पॉइंट झालेत. राहिलेले पॉइंट आपण आता नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करूया, आणि त्यानंतर ऍस्पिरिन, पॅरासिटामॉल युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट, त्या पॉइंट पण आपल्याला डिटेल डिस्कस करायचे आहेत. त्रिपाठीमध्ये ऍस्पिरिनच्या फार ऍक्शन्स पण परत एक्सप्लेन केल्यात. म्हणजे ओव्हरऑल हे सर्व ऍक्शन्स एनसेडचे डिस्कस केलेले आहेत पहिले, आता आज पाहिलेले आपण काही. नंतर ऍस्पिरिन मध्ये ऍस्पिरिन पॉइंट ऑफ व्ह्यू पण काही ऍक्शन्स डिस्कस केलेले आहेत, त्यात आपण पाहणार आहोत. आणि नंतर युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट, ड्रग इंटरॅक्शन असेल काही एनसेडचे ते, आणि पॅरासिटामॉल मध्ये पॅरासिटामॉल पॉइझनिंग ची ट्रीटमेंट, त्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहे. तर राहिलेला पार्ट आपण उद्या 10 वाजता डिस्कस करूया. फक्त आता डक्टस आर्टरियोसिस रिलेटेड जे क्वेरी आहे ते आपण नंतर जर आपल्याला काही अपडेट्स भेटले तर नंतर परत डिस्कस करूया. ठीक आहे, समजले आतापर्यंत पार्ट?
हो सर. हो सर. हो सर. थँक्यू. आणि गॅस्ट्रिक म्युकोजल डॅमेजचा जो पार्ट आहे तो पण परत उद्या आपण डिस्कस करूया. त्यामध्ये अजून काही मेकॅनिझम्स आहेत ते आपण डिस्कस करूया. बॅक डिफ्युजन ऑफ H+ion. तर थोडक्यात एनसेड्स रिस्पॉन्सिबल फॉर प्रेसिपिटेशन ऑफ पेप्टिक अल्सर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता दुसरी गोष्ट आपण ठीक आहे आता आत्ताचा पाठ